बघूया. तर आपण बघत होतो वॉटरची डिमांड. तर वॉटर डिमांड आपण बघत होतो, त्याच्यापैकी पहिली डिमांड आपण बघितली डोमेस्टिक वॉटर डिमांड. आता आपण दुसरी वॉटर डिमांड बघत आहोत, ज्याला मी बी नाव देणार. सो बी वाली वॉटर डिमांड आता बघणार आहोत. एखाद्या कम्युनिटीला किंवा सिटीला पाण्याची जरूरत भासते, त्याच्यापैकी दुसरी डिमांड आहे इंडस्ट्रियल वॉटर डिमांड. इंडस्ट्रियल वॉटर डिमांड. आता याच्यात काय असणार आहे इंडस्ट्रियल वॉटर डिमांडमध्ये ते बघूया. शहरामध्ये इंडस्ट्री असतात, शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्या दिसायला भेटतात, शहराच्या आउटसाईडला असतील, पण शहरांचा आपण बोलू शकतो की त्या शहरामध्ये त्या इंडस्ट्री आहेत, बरोबर. तर आता लक्षामध्ये काय येत असतं बरं का, आपल्याला कळेल की शहरामध्ये इंडस्ट्री असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री असतात. कोणकोणत्या इंडस्ट्री दिसायला भेटतील तुम्हाला मी काल पण बोललो होतो. साखर कारखाना असू शकतो, पेपर पल्प इंडस्ट्री असू शकतात, नंतर डिस्टिलरी असू शकतात, लेदरच्या जे काय आहेत लेदरपासून काही वेगवेगळ्या वस्तू बनवतात, तर लेदरच्या कंपन्या असू शकतात, राईट. पुढे जर बघायला गेलो तर स्पेशल क्वालिटी पेपरच्या असू शकतात. तो बऱ्याच जे काही आहेत आपल्याकडे बऱ्याच कंपन्या दिसायला भेटतात एखाद्या सिटीमध्ये. आता सिटीमध्ये प्रोडक्शनसाठी एखादा प्रोडक्ट मला जर का तयार करायचा असेल तर त्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत असते. आता एका सिटीमध्ये ज्या इंडस्ट्री असतात त्या इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट असणार आहे. तर पाणी किती लागणार आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तो आपण बोलणार की इंडस्ट्रियल वॉटर डिमांडमध्ये पहिला पॉईंट आपला काय असणार आहे की हे असं वॉटर आहे जे आपल्याला इंडस्ट्रियल डिमांडला सॅटिस्फाईड करण्यासाठी लागणार आहे. सो इट इज दी अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू सॅटिस्फाईड इंडस्ट्रियल डिमांड. तो पहिला पॉईंट आपला काय होऊन जातो याच्यामध्ये, इट इज दी अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू सॅटिस्फाईड इंडस्ट्रियल डिमांड, राईट. सो इंडस्ट्रियल डिमांड सॅटिस्फाईड करण्यासाठी पाण्याची जी जरूरत निघून येत असते ती आपली इंडस्ट्रियल वॉटर डिमांड असणार आहे. दुसरा पॉईंट काय असणार याच्यामध्ये, आता ही रेंज किती असते बरं का, एखाद्या कंपनीला पाणी किती लागत असेल एका दिवसामध्ये, तर एखाद्या कंपनीला पाणी किती लागत असेल, इट्स व्हॅरीज इन द रेंज ऑफ 50 to 450. तो 50 ते 450. याचा मिनिंग काय आहे मन लावून याला समजून घेऊया, राईट. 50 ते 450 लिटर पर कॅपिटा पर डिमांड एवढी पाण्याची जरूरत निघून येत असते. म्हणजे काय समजून घ्या. पेन बदलवतो. समजा एखादं शहर आहे, हे एखादं शहर आहे, एखादी कम्युनिटी. याच्यामध्ये लोक किती राहतात, याच्यामध्ये लोक राहतात समजा 10 लाख. तर 10 लाख लोक इथं राहतात आणि या एवढ्या पूर्ण शहरामध्ये एकच इंडस्ट्री आहे, समजा एकच इंडस्ट्री असं आपण समजून चालू. ही इंडस्ट्री जी आहे साखर कारखाना आहे. आता हा साखर कारखाना आहे, तर या साखर कारखान्याला दिवसाला किती पाणी लागत असेल, तर या साखर कारखान्याला दिवसाला किती पाणी लागत असतं, तर लगभग लोक किती आहेत 10 लाख लोक आहेत. तर 50 लिटर ते 450 लिटर याच्यापैकी कोणती तरी व्हॅल्यू उचलून घेतो, समजा 100 लिटर उचलतो. तर 100 लिटर इंटू टोटल पॉप्युलेशन किती आहे, तर टोटल पॉप्युलेशन जर बघायला गेलो 10 लाख, राईट. 10 लाख. तर जेवढी पॉप्युलेशन आहे त्या जेवढी पॉप्युलेशन म्हणजे किती 10 लाख. समजा हे 10 लाख आहे आपल्याकडे. तर मी काय करतोय आता 100 व्हॅल्यू उचलली, 100 लिटर इंटू 10 लाख जर का करून टाकलं तर या इंडस्ट्रीला दिवसाला एवढं पाणी लागतंय. तर टोटल पाणी किती निघून येते म्हणजे तुम्हाला कळतंय का, एखाद्या इंडस्ट्रीला पाण्याची जरूरत किती असते हे डिपेंड कशावरती असतं, लोकसंख्यावरती. त्या शहरामध्ये एकूण लोकसंख्या किती राहते त्याच्यानुसार, ठीक आहे. त्याच्यानुसार आपण त्या इंडस्ट्रीची व्हॅल्यू ठरवत असतो, ठीक आहे. त्याच्यानुसार हे ऑब्झर्वेशन आहे आपलं की एखाद्या कंपनीला एवढं पाणी लागत आहे. आता तुम्ही म्हणणार असं कसं काय बरं का, कारण की ती जी कंपनी आहे आपण काय लक्षात घेत असतो की बाबा ती कंपनी जी काय आहे त्याच्यापासून भेटणारे प्रोडक्शन जे काय आहे ते तेवढ्या शहराला पुरवत असतील, बाहेरच्या शहरालाही पुरवत असतील, पण आपण जनरली असं अजून करून चालतो की त्या शहराला पुरवत आहे. त्यामुळे जेवढी जास्त लोकसंख्या असेल इंडस्ट्रीची जरूरत पण तेवढी असेल वॉटरची, ठीक आहे. तो देअरफॉर मी काय बोलतोय, मी बोलतोय की हा एक शहर आहे, या शहरामध्ये पॉप्युलेशन किती आहे, पी अमाऊंटची पॉप्युलेशन दिसायला भेटते, राईट. पी अमाऊंटची पॉप्युलेशन दिसायला भेटते. आणि आपण काय बोलतो की ही जी इंडस्ट्री आहे याची डिमांड किती आहे, तर 150 to 450 लिटर पर कॅपिटा पर डिमांड एवढी आहे. मी व्हॅल्यू जनरली उचलून घेतली 100ची. म्हणजे लक्षात घेणार आपण की एका माणसाला 100 लिटरचं पाणी लागत असतं, इंटू मी टोटल पॉप्युलेशन जर करून टाकणार तर ही जी टोटल व्हॅल्यू आपली निघून येईल ही व्हॅल्यू आपली काय असणार, इंडस्ट्रीसाठी एका दिवसाला एवढं पाणी लागत असतं असं मी आपण बोलत असतो. तर एका इंडस्ट्रीला एका दिवसाला पाणी किती लागत असतं हे डिपेंड करून जात असतं त्या शहरामध्ये पॉप्युलेशन किती आहे. पॉप्युलेशन जेवढी असेल त्या पॉप्युलेशनला आपण पर कॅपिटा डिमांडला मल्टिप्लाय करून टाकेल, तर तेवढं जे काही वॉटर निघणार आहे ती आपलं असणार आहे इंडस्ट्रीसाठी. तो आलं लक्षामध्ये. तो दुसरा पॉईंट आपण याच्यामध्ये लिहिणार काय असतो, सेकंड पॉईंट जो असतो आपला याच्यामध्ये तो असतो इट्स व्हॅरीज इन द रेंज ऑफ
इट्स व्हॅरीज इन द रेंज ऑफ व्हॉट, इंडस्ट्रियल वॉटर डिमांड इज व्हॅरीज इन द रेंज ऑफ 50 to 450. आता याच्यावरून तुम्हाला एक कन्सेप्ट शिकायला भेटेल. 50 to 450 लिटर पर कॅपिटा पर डिमांड डिपेंडिंग अपॉन टाईप ऑफ इंडस्ट्री, राईट. तो हे वाक्य तुम्ही लिहून टाकलं असेल. आता बघा गंमत, ठीक आहे. तो हा पॉईंट आपला क्लिअर झाला. दुसरा पॉईंट आता बघा, रेंज काय. तुम्ही याच्या अगोदर जी डिमांड बघितली होती ती डोमेस्टिक वॉटर डिमांड होती. डोमेस्टिक वॉटर डिमांडमध्ये जर का तुम्ही रेंज बघायला गेलात, तर ती रेंज किती होती बरं का, तिकडे 135 ते 225 लिटर पर कॅपिटा पर डे एवढी डिमांड होती. इथं जर तुम्ही व्हेरिएशन काढायला गेलात ना, आता व्हेरिएशन कसं काढतो तुम्हाला कळून जाईल. हायड्रोलॉजीमध्ये काढायची जरूरत होती, इथून पण तुम्हाला कळून जाईल. आता मी काय करतो, रेंज किती आहे 135 पासून 225 पर्यंत मी एक मीन व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो, एक ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. कशा पद्धतीने फाइंड आउट करतो बरं का, 135 प्लस 225 डिवाइड बाय 2 जर करून टाकलं तर एक ॲव्हरेज व्हॅल्यू निघून जाईल, जी व्हॅल्यू किती असेल, हे झाले 10, हा इथे गेला 1 6, सो 360 डिवाइड बाय 2 जर केलं तर व्हॅल्यू किती निघून येते 180. म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑर मीन व्हॅल्यू किती येते, सरासरी 180. आता तुम्ही जर विचार करायला गेलात तर डेव्हिएशन किती होते बरं का, 180 पासून 135, 180 पासून 135 किंवा 180 पासून 225 किती लांब आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये जवळजवळ 45, तो 45 घर एवढं लांब आहे. म्हणजे इथं जे मला व्हेरिएशन दिसायला भेटत आहे, कोणत्या केसमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारतात ते, की डोमेस्टिक वॉटर डिमांडमध्ये ॲव्हरेज व्हॅल्यूपासून किती व्हेरिएशन दिसायला भेटत असतं, 45 लिटरचं. तर 45 लिटरचं व्हेरिएशन दिसायला भेटत आहे. तर डोमेस्टिक वॉटर डिमांडमध्ये व्हेरिएशन किती निघून येते, या मीन व्हॅल्यूपासून 135 किती लांब आहे 45, किंवा या 180 पासून 225 किती लांब आहे 45, तो 45 व्हॅल्यू आहे. तो आपण काय बोलतो की जी व्हेरिएशन निघून येते डोमेस्टिक वॉटर डिमांडमध्ये ते 45 लिटरचं निघून येते. पण इंडस्ट्रियल याच्यामध्ये ती व्हेरिएशन खूप जास्त निघून येत असते. याच्यावरून आपल्याला काय कळत असतं ते पण आपण बघून घेऊ. आता व्हेरिएशन किती निघून येतं बघून घेऊ बरं. तर इंडस्ट्रियल वॉटर डिमांडमध्ये व्हेरिएशन किती येत असतं, ती व्हॅल्यू जर तुम्ही बघायला गेलात तर लक्षामध्ये घ्या, रेंज किती होती, रेंज होती 50 पासून 450 पर्यंत. म्हणजे काही कंपन्यांमध्ये बघा, आता डिपेंड करतं ती कंपनी कोणत्या प्रकारची आहे, राईट. तो डिपेंड करतं कंपनी कोणत्या प्रकारची आहे. आपल्याला कधी प्रश्न पण विचारून घेत असतात की कोणत्या कंपनीला पाण्याची रिक्वायरमेंट खूप कमी लागून येते. साखर कारखान्याला पाण्याची रिक्वायरमेंट खूप कमी लागत असते. कशा पद्धतीने त्याच्याबद्दल पण डिस्कशन आपण करणार आहोत. तर रेंज खूप आपल्याला दिसायला भेटते 50 लिटर पर कॅपिटा पर डे ते 450 लिटर पर कॅपिटा पर डे एवढी रेंज आपल्याला दिसायला भेटत असते. तुम्ही ॲव्हरेज व्हॅल्यू जर काढायला गेलात तर 50 प्लस 450 डिवाइड बाय 2 जर करायला गेलात तर 500 डिवाइड बाय 2 म्हणजे 250. ॲव्हरेज व्हॅल्यू किती निघून येते 250. 250 पासून 50 किती लांब आहे, 250 पासून 50 जो आहे तो तुम्हाला दिसायला भेटेल 200 घर, तो 200 लिटर लांब आहे. किंवा 250 पासून 450 किती लांब आहे तुम्हाला दिसायला भेटेल 200 लिटर. म्हणजे मला इथं व्हेरिएशन किती दिसायला भेटत आहे 200 लिटरचं. डोमेस्टिक वॉटर डिमांडमध्ये व्हेरिएशन 45 लिटरचं होतं. डोमेस्टिक वॉटर डिमांडमध्ये व्हेरिएशन 45 लिटरचं होतं, पण इथं व्हेरिएशन 200 लिटरचं दिसायला भेटत आहे. याचा अर्थ असा आहे की कंपन्या ज्या ज्या ठिकाणी दिसायला भेटत आहेत तिथे व्हेरिएशन खूप जास्त दिसायला भेटतं. भेटते मीनपासून व्हॅल्यू खूप जास्त दिसायला भेटत आहे. या दोघं गोष्टीवरून मला सांगायचं काय पॉईंट आहे की इंडस्ट्रियल वॉटर डिमांड ही खूप महत्त्वाची असते. लक्षात घेण्यासारखी. जेव्हा मी माझी वॉटर डिझाईन स्कीम तयार करणार जेव्हा आपण वॉटर डिझाईन स्कीम तयार करणार तेव्हा इंडस्ट्रियल डिमांड आपल्याला ॲक्युरेटली फाइंड आउट करणं जरुरी आहे. का? कारण की इंडस्ट्रियल डिमांडमध्ये व्हेरिएशन खूप जास्त निघून येत असतं. त्यामुळे तुम्हाला लक्ष घालावं लागेल इंडस्ट्रियल वॉटर डिमांडमध्ये. परीक्षेमध्ये बेसिक लेवलला क्वेश्चन बनणार की डोमेस्टिक वॉटर डिमांड जी असते त्या डोमेस्टिक वॉटर डिमांडमध्ये व्हेरिएशन किती असतं 45चं, आणि इंडस्ट्रियलमध्ये वॉटर डिमांडचं व्हेरिएशन किती असतं 200चं. तर आपण लक्षात कोणतं घेणार बरं का, आपल्याला ॲक्युरेटली व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल इंडस्ट्रीची. डोमेस्टिकची का करावी लागणार नाही, कारण की त्याचं व्हेरिएशन कमी आहे म्हणजे काय थोडंफार कमी जास्त झालं ना तर चालेल, पण 200मध्ये व्हेरिएशन खूप जास्त आहे तर तिथं चूक व्हायला नको. जिथं व्हेरिएशन खूप जास्त असतं तिथं चूक होणं जरुरी नसतं. तुम्हाला काळजीपूर्वक ती गोष्ट लक्षात घ्यावी लागणार. तो ठीक आहे. तर आपण कोणकोणते पॉईंट बघितले. इंडस्ट्रियल वॉटर डिमांडमध्ये पहिला पॉईंट बोलला की हे वॉटर आहे, दिस इज द अमाऊंट ऑफ द वॉटर रिक्वायर फॉर सॅटिस्फाईड इंडस्ट्रियल डिमांड. दुसरा पॉईंट मी बोललो की याची रेंज आहे 50 ते 450 लिटर पर कॅपिटा पर डे एवढी याची जी काही अशी रेंज असते. तुम्हाला व्हेरिएशनबद्दल पण बोललो. तिसरा पॉईंट जो असतो तो तिसरा पॉईंट काय आहे, तो तिसरा पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे. जे व्हेरिएशन होतं त्याच्यानुसार मी तो तिसरा पॉईंट लिहून देतोय. तो पॉईंट काय, दिस डिमांड हॅज greatest impact over the total demand. म्हणून मी तुम्हाला तेच सांगत आहे की जेव्हा एखाद्या
एखाद्या कम्युनिटीची जेव्हा आम्ही टोटल डिमांड काढायला जातोय तर सगळ्यात जास्त परिणाम करणारी गोष्ट जी असेल ती आपली इंडस्ट्रियल डिमांड असते. तर तिथं असणारी इंडस्ट्री कोणत्या प्रकारची आहे, तिची रिक्वायरमेंट काय आहे, ही काळजीपूर्वक काढणं जरुरी आहे. थोड्याफार गोष्टी जर का चुकल्या तर आपल्या टोटल डिमांडवरती इम्पॅक्ट होतो. पॉईंट काय लिहिला आहे, धीज डिमांड हॅज ग्रेटेस्ट इम्पॅक्ट ओव्हर द टोटल डिमांड ऑफ द वॉटर. हे कशा पद्धतीने होत असतं याचा ही आयडिया तुम्हाला भेटून जाईल पुढे जाऊन. ठीक आहे, आता याच्याबद्दल एक टेबल आहे, तो टेबल आपल्याला परीक्षेला विचारलेला आहे, त्यामुळे मी तो टेबल काढून देणार. ठीक आहे, तो टेबल आपण काढून घेणार. आता टेबल आपल्याला काढायचा आहे. सो इंडस्ट्रियल वॉटर डिमांड, इंडस्ट्रियल वॉटर डिमांड, इंडस्ट्रियल वॉटर डिमांडसाठी आपल्याकडे खाली एक टेबल आहे, तो टेबल आपण काढून घेणार आहोत. त्या टेबलमध्ये लगभग तुम्हाला 3 कॉलम बनवायचे आहेत. तो टेबल कसा बनणार आहे बघा, तो टेबल ठीक 3 कॉलम बनवायचे आहेत. माझ्याकडे जागेचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या गोष्टींना. तो हा पहिला कॉलम झाला, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. आता हा कॉलम जे काही तुमचं जे वहीचं पूर्ण पान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बसवायचं आहे. जागा जरा जास्त लागणार आहे, माझ्याकडे जागेची कमतरता होती त्यामुळे मी एवढी बसवलेली. आता बघा पहिल्या कॉलममध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे. सो पहिला कॉलम जो काही आहे इथं, नेम ऑफ द इंडस्ट्री अँड प्रोडक्ट, नेम ऑफ इंडस्ट्री अँड प्रोडक्ट. सो नेम ऑफ इंडस्ट्री अँड प्रोडक्ट हा पहिल्या कॉलममध्ये लिहिलं आहे. दुसरं काय, दुसऱ्या कॉलममध्ये युनिट ऑफ प्रोडक्शन, युनिट ऑफ प्रोडक्शन, युनिट ऑफ प्रोडक्शन और रॉ मटेरियल यूज, रॉ मटेरियल यूज. राईट, दुसऱ्या कॉलममध्ये लिहिलं मी युनिट ऑफ प्रोडक्शन और रॉ मटेरियल यूज. मी तिसऱ्या कॉलममध्ये लिहितोय ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर पर युनिट प्रोडक्शन. इथं लिहितोय ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी ऑफ वॉटर, ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर पर युनिट, रिक्वायर पर युनिट प्रोडक्शन, पर युनिट प्रोडक्शन. हा आपला जो काही आहे हा मेन कॉलमचे पॉईंट मी लिहून दिले. आता खाली जाऊन जे काही आहेत आपण याच्यामध्ये बऱ्याचशा व्हॅल्यू आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारल्यानंतर सगळ्या कंपन्यांबद्दल लिहिण्याची जरूरत नाही. कम से कम 5-6 कंपन्या बी लिहून टाकल्या तर 5-6 कंपन्या लक्षात जर ठेवून गेलेत तरी तुम्हाला फुल मार्क देणारे समोरचा. ठीक आहे, मग आता बघूया. जर समजा ऑटोमोबाईलची कंपनी असेल, इथे म्हणले मी नेम ऑफ द इंडस्ट्री ऑर प्रोडक्ट, तो समजा ऑटोमोबाईलची कंपनी. पहिला काय लिहिलं मी आता, पहिली कंपनी जी आहे ऑटोमोबाईल म्हणजे काय बरं का, गाड्यांची कंपनी असेल, गाड्या तयार होतात, तर त्या ठिकाणी गाड्या तयार होतात. आता गाड्या किती तयार होतील, व्हेकल किती तयार होतील, त्याच्यानुसार पाण्याची रिक्वायरमेंट ठरवतो. जर समजा त्या कंपनीमध्ये बघा पाण्याची रिक्वायरमेंट कशी काढतात ते. आता मी अगोदर तुम्हाला काय बोललो होतो की शहरामध्ये लोक किती राहतात त्याच्यानुसार आपण बनवते. आता हा जो पॉईंट मी तुम्हाला सांगत आहे तो एक जनरल पॉईंट होता. शहरामध्ये किती लोकसंख्या राहते त्याच्यानुसार लगेचच्या लगेच जे की आपण वॉटरची डिमांड काढू शकतो. परंतु आता मला स्पेसिफिकली ती कंपनी कोणत्या प्रकारची आहे त्याच्यानुसार वॉटर डिमांड काढायची. आता मी कशा पद्धतीने काढतो लक्षात घ्या. ऑटोमोबाईलची कंपनी आहे, इथे लिहिलं मी युनिट ऑफ प्रोडक्शन ऑर रॉ मटेरियल यूज, याच्यामध्ये लिहायचं व्हेकल. राईट. दुसरा पुढचा पॉईंट जो आहे आता 40. आता सगळ्यांचा मिनिंग आपण व्यवस्थित समजून घेऊया. मला वॉटर सप्लाय स्कीमला डिझाईन करायचं आहे. ठीक, वॉटर सप्लाय स्कीमला डिझाईन करायचे आणि आपल्याकडे जे आहे आपल्याकडे एक जनरल डाटा आहे. जनरल डाटा कोणता, लोकसंख्या. एखादी कंपनी आहे, मोठी कंपनी आहे आणि मला जे काही आहे मला कोणत्याही प्रकारचा त्या कंपनीवरून अभ्यास करायचा नाही आहे. तर मी काय करणार, तिथं असणारी जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येवरून त्या कंपनीला किती पाणी लागत असं वरवरती बोलून देणार. परंतु जेव्हा मला ॲक्च्युली डिटेलमध्ये, आता मला डिटेलमध्येच करावं लागतं. मी याच्यावरती पॉईंट काय लिहिला की इंडस्ट्रीमध्ये पाण्याची जी रिक्वायरमेंट असते ही आपल्या टोटल डिमांडवरती खूप जास्त परिणाम करून जाते. त्यामुळे मला डिटेलमध्ये याची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर पॉप्युलेशनवरून काढू नका, त्याला अशा पद्धतीने काढा. अशा पद्धतीने काढा म्हणजे काय लक्षात घ्या. जर समजा एक व्हेकल जर तयार होत असेल, एखाद्या कंपनीमध्ये एक व्हेकल तयार झाली, तर जर एक व्हेकल जर तयार होत असेल ना तर या एका व्हेकलला सरासरी किती पाणी लागत असतं, 40 लिटर. किती लिटर, 40 लिटर. बघा किती काय लिहिले मी इथं, ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी ऑफ द वॉटर पर युनिट प्रोडक्शन, ही व्हॅल्यू आहे लिटरमध्ये. तर लक्षात घ्या, एक व्हेकल जर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जर का एक व्हेकल तयार होत असेल ना तर याचा अर्थ मी या टेबलवरून काय घेतोय, त्या व्हेकलला 40 लिटरचं पाणी लागलेलं आहे. राईट, 40 लिटरचं वॉटर लागलेलं आहे, अशानुसार आपण बोलत असतो. तर आता आपण डिटेलमध्ये गेलो
गेलो आहे. आता लोकसंख्येच्या बेसवरती मी बोलत नाही आहे. जर मला डिटेलमध्ये घुसायचं नसेल तर मी जनरली ती व्हॅल्यू फाइंड आउट करून घेईल ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन. पण मी आता काय करतो आहे, डिटेलमध्ये स्टडी करतो आहे. तर ऑटोमोबाईलची जर का कंपनी असेल तर व्हेकल किती तयार होत आहेत, 10 व्हेकल तयार होत असतील तर 10 × 40 करून टाका, 400 लिटरचं पाणी त्यांना लागलेलं असेल असं मी अंदाजी व्हॅल्यू घेतो. पण ही व्हॅल्यू एक डिटेल व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, कळाला का हा पॉईंट रे? हा पहिला पॉईंट कळाला का? ऑटोमोबाईलमध्ये जेवढ्या व्हेकल तयार होतील एका व्हेकलला 40 लिटरचं पाणी लागणार आहे. हा पॉईंट क्लिअर झाला का? हा पॉईंट क्लिअर झाला? हां, चला आता आपण दुसरं जे काही आहे, हां आता आपण दुसरी जी काही आहे दुसरी कंपनीला उचलूया, डिस्टिलरी. तो डिस्टिलरी DLLARY. ठीक आहे, डिस्टिलरी. आता डिस्टिलरी म्हणजे काय बरं का? डिस्टिलरी म्हटल्यावरती जे काही आपल्या विस्कीच्या दारूच्या कंपन्या असतात, विस्कीच्या कंपन्या असतात, त्या ज्या कंपन्या असतात ना तिथे पाण्याची रिक्वायरमेंट किती निघून येते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत. तुम्ही डिस्टिल वॉटर शब्द ऐकला असेल, डिस्टिल वॉटर शब्द तुम्ही ऐकला असेल. आता डिस्टिल वॉटर म्हणजे काय बरं का ते पण तुम्हाला कळून जाईल. तो डिस्टिल वॉटर म्हणजे काय, डिस्टिलेशन म्हणजे काय, डिस्टिलरी कंपनी काय असते, पाण्याची रिक्वायरमेंट किती असते, याच्याबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. सगळ्यात अगोदर पॉईंट उचलतो, डिस्टिल वॉटर म्हणजे काय. बघा काय होत असतं, डिस्टिल वॉटरला सांगण्यासाठी मी तुम्हाला डिस्टिलेशनची प्रोसेस समजून सांगतो. ठीक आहे, तो डिस्टिलेशन काय असतं बरं का? तो डिस्टिलेशन तुम्ही जर का गावाकडे गावाकडे काय असतं, काही लोक जे आहेत ना दारू पाडायचं काम करतात, दारू पाडतात. ते दारू कसं पाडतात माहिती आहे का? समजा त्यांच्याकडे काय असतं, एक भांडं असणार आहे, राईट. खालून ते काय करतात, ते खालून जे काही आहे ते खालून हीट प्रोव्हाइड करतील. तो खालून हीट प्रोव्हाइड करतात, एक भांडं असतं त्यांच्याकडे, वरून जे आहे असं घमेला ठेवलेला असतो आणि या घमेल्यामध्ये जे आहेत ना बरेचसे पदार्थ वगैरे असतात. कोणते पदार्थ बरं का? त्यांना दारू कोणत्या प्रकारची पाडायची, मऊची दारू पाडायची आहे, ज्वारीची दारू पाडायची आहे, राईट. कोणते प्रोडक्ट वापरून त्यांना दारू पाडायची असते ते प्रोडक्ट त्याच्यामध्ये असणार आहे. आणि काय असतं वरती जे आहे त्याला पूर्ण पॅक केलेलं असतं. मग आता होतं काय, पॅक केलेलं असतं आणि एक नळी साईडने काढलेली असते. हे तुम्हाला एक प्रोसेस सांगतोय की दारू कशी पाडतात, राईट ना. दारू जे की ना दारू कशी बनवतात, ॲक्च्युली दारूच बनवण्याची प्रोसेस नसते ही. आपण जे बिट्युमेन बनवतो, बिट्युमेन म्हणजे काय, डांबर. तर जेव्हा आपण बिट्युमेन किंवा डांबर बनवतो, डांबर बनवण्यासाठी आपण ह्याच पद्धतीचा वापर करत असतो. पेट्रोल, डिझेल, डांबर याच पद्धतीचा वापर आपण करत असतो. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणून आपण पुढे जाऊन शिकणार आहोत, ते आपल्याला कळेल. आता डिस्टिलेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. खालून आपण हीट प्रोव्हाइड करून टाकलेली आहे, राईट. ही हीट कुठे लागते, वरती एक घमेला असणार आहे, राईट. तो घमेला असणार, त्या घमेल्यामध्ये आपण काय पाणी आणि एखादा प्रोडक्ट, आता मला बनवायची समजा मऊची दारू. मऊ म्हणजे एक पदार्थ असतो, तो वनस्पती असते, ती मऊची दारू आपल्याला बनवायची. द्राक्षाची दारू बनवायची, तो द्राक्ष आणि पाणी मिक्सर करून याच्यामध्ये टाकलेले, हे पूर्ण पॅक करून टाकले, वरून पॅक करून ठेवतात ते. आणि त्याच्यामधून फक्त एक बारीक नळी मी बाहेर काढून टाकली, पूर्ण पॅक आहे, फक्त कॉन्टॅक्ट आहे या नळीचा, राईट. आता काय होतं, या उष्णतेमुळे काय होणार आहे, याची वाफ होणार आहे. आणि ही वाफ जी की आहे, ही वाफ म्हणजे हवा, ही हवा जी आहे ना नळी वाटे बाहेर येईल. आणि नळी वाटे ही गरम हवा बाहेर आल्यानंतर इथं थंड वातावरण राहणार आहे. थंड वातावरणामध्ये त्याचं कंडेन्सेशन होणार आहे आणि इथं आपल्याला काय दिसायला भेटतं, पाण्याचे थेंब असे पडताना दिसायला भेटत असतात. आणि ही आपली दारू असते आणि या दारू पिऊन लोक काय करतात, मजा करतात, राईट की नाही. ती वाली कहाणी दिसायला भेटत असते. मग आता हे डिस्टिलेशन आहे. आता ही डिस्टिलेशनची प्रोसेस झाली, दारू बनवून गेली. आता आपल्याला दारू बनवायची नाही, मी तुम्हाला सांगते डिस्टिल वॉटरबद्दल. डिस्टिल वॉटर काय असतं बरं का? डिस्टिल वॉटर म्हणजे काय, पाणी असतं, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पदार्थ टाकू नका, फक्त पाण्याला घ्या. ठीक आहे, तो इथं काय आहे, इथं फक्त पाणी आहे, कोणत्याही प्रकारचा पदार्थ याच्यामध्ये टाकलेला नाही आहे. ना द्राक्ष टाकलं, ना मऊ टाकली, ना ज्वारी टाकली, ना बाजरी टाकली, ना इतर कोणते पदार्थ टाकले, कोणत्याही प्रकारचे पदार्थ टाकलेले नाही आहे. एक पाणी आहे या घमेल्यामध्ये. खालून उष्णता देतोय, पाण्याची वाफ होते, नळीवाटे पाणी बाहेर येते. आता हे जे पाणी तुम्हाला भेटेल हे वॉटर असणार आपलं डिस्टिल वॉटर. तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करणार, तुम्हाला जे आता प्रॅक्टिकल इन्व्हायरमेंटचे प्रॅक्टिकल घेतात त्याच्यामध्ये एक टाकी दिसायला भेटेल तुम्हाला. त्या टाकीमध्ये डिस्टिल वॉटर असतं सर, ते डिस्टिल वॉटर भरून आणतात. तर डिस्टिल वॉटर जे ना ते अशा या प्रोसेसने तयार झालेलं असतं. त्याच्यामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला इतर घटक दिसायला भेटणार नाही. एक प्युअर वॉटर आपण त्याला बनवत असतो, ते एक प्युअर वॉटर आहे, ते डिस्टिल वॉटर आहे, राईट. तो डिस्टिल वॉटर कळून गेलं. तर डिस्टिलेशन म्हणजे ही प्रोसेस जी होती, याला डिस्टिलेशनची प्रोसेस म्हणणार. डिस्टिल वॉटर कसं बनतं त्याची कहाणी मी तुम्हाला सांगून दिली. आता आपल्याला बघायची डिस्टिलरी कंपनी काय असते. तो डिस्टिलरी कंपनी म्हणजे काय बरं का, ज्या ठिकाणी डिस्टिलेशनच्या प्रोसेसने ज्या कंपनीमध्ये दारू पडत आहेत ती जी कंपनी असेल आपली, ती डिस्टिलरीची कंपनी असणार आहे. तो डिस्टिलरी कंपनी असणार आहे. आता आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की या डिस्टिलरी कंपनीमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे. तो पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे. मग आता आपण बघतो, आता इथं मी लिहून टाकलं, एवढं लाल पेन घेतो मी इथं, ठीक आहे. तो डिस्टिलरी कंपनीमध्ये दुसरा जो आपला कॉलम आहे याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे युनिट ऑफ प्रोडक्शन ऑर रॉ मटेरियल यूज. तो आता याच्यामध्ये मला लिहायचं डिस्टिलरीच्या पुढे किलोलीटर. तुम्ही लिहून घ्या, याचा मतलब समजून सांगतो. किलोलीटर, ठीक आहे. सो किलोलीटर. आणि तिसरा जो कॉलम आहे ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी ऑफ द वॉटर रिक्वायर पर युनिट प्रोडक्शन, याच्यामध्ये व्हॅल्यू लिहायची आहे 122 लिटर, 122 ते 170 लिटर, 122 ते
170 लिटर एवढी रेंज दिसायला भेटत असते डिस्टिलरी कंपनीमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट. म्हणजे काय बरं का, समजून घेऊ. या रोला आपण समजून घेऊ, ही रोला आपण समजून घेऊ. काय म्हणतोय बघा, डिस्टिलरी कंपनी जी काही आहे, मला आता दारू किती बनवायची, मला बनवायची समजा दारू 50 किलो लिटर. 50 किलो लिटरची दारू जर का मला बनवायची असेल तर 1 किलो लिटर दारू बनवायला 122 ते 170 लिटर जर का पाणी लागत असतं. 1 किलो लिटर दारू बनवण्यासाठी, विस्की बनवण्यासाठी मला 122 ते 170 लिटरचं पाण्याची रिक्वायरमेंट असते. तर मला जेवढी किलो लिटरची दारू पाहिजे त्याच्यानुसार पाण्याची रिक्वायरमेंट निघून येईल. तो हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला का? 1 किलो लिटरसाठी 122 ते 170 लिटरची पाण्याची रिक्वायरमेंट असते. जेवढी किलो लिटर तुम्हाला दारू पाहिजे तेवढी त्याची काय निघून जाईल, पाण्याची रिक्वायरमेंट निघून जाईल. तर डिस्टिलरीची जर का कंपनी असेल तर त्याच्यानुसार आपण डिटेलमध्ये वॉटरची डिमांड अशी काढणार. पॉईंट क्लिअर झाला का? पॉईंट क्लिअर झाला? येस सर. चला पुढचा पॉईंट. आता पुढचा पॉईंट आपण उचलून घेऊ. पुढचा पॉईंट जो आहे 1, 2 झाले. तिथं आता फर्टिलायझर. जर फर्टिलायझरची कंपनी असेल, फर्टिलायझर म्हणजे म्हटल्यावर ते काय, समजा युरियाची कंपनी. तर युरिया शेतामध्ये जो काही आपण केमिकल वगैरे हे करतो, आता फर्टिलायझर म्हटल्यावरती बरेचसे फर्टिलायझर येतील. तर फर्टिलायझरची जी कंपनी असणार आहे त्या फर्टिलायझरच्या कंपनीमध्ये फर्टिलायझर आपण तयार करतोय. आता फर्टिलायझर मी किती तयार करतोय त्याच्यानुसार आपली पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत असते. जर का समजा मी 1 टन जर का फर्टिलायझर जर मी तयार करत असेल तर 1 टनचं फर्टिलायझर तयार करण्यासाठी लगभग आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट 82. सो पाण्याची रिक्वायरमेंट किती निघून येत असते. तो फर्टिलायझर पॉईंट मी तर कुठे लिहिला आहे, हा फर्टिलायझर तिसरा. इथं जरा गडबड झाली, ठीक आहे. गडबड म्हटल्यावरती तर जास्त ठीक आहे, समजून घ्या. तिसरा इथं फर्टिलायझर जे बनवतोय, मग किती बनवले बरं का, समजा मी टनमध्ये बनवतो तर इथं दुसरा कॉलममध्ये आपली व्हॅल्यू काय येऊन जाईल, टन. सो टनमध्ये. आणि त्याच्यामध्ये मी लिहिणार काय बरं का, 80 ते 200. सो 80 ते 200. आता हा पॉईंट काय, याला व्यवस्थित समजून घेऊया. काय म्हणताय बघा, तर 1 टनचं जर का फर्टिलायझर मी तयार करत असेल, 1 टनचं कंपनीमध्ये 1 टनचं फर्टिलायझर तयार केलं जातं आहे. तर 1 टनचं फर्टिलायझर तयार करण्यासाठी 80 लिटर ते 200 लिटर एवढ्या रेंजमधलं पाणी लागून जात असतं. तर ती कंपनी कोणत्या प्रकारची आहे त्याच्यानुसार आपण ठरवून घेत असतो. आता जर एखाद्या कंपनीमध्ये जे काही आपले फर्टिलायझर तयार होत आहेत ते जर का समजा 200 टनचे फर्टिलायझर जर का तयार झाले तर 200 इंटू यांच्यामधली कोणती तरी व्हॅल्यू उचलून घ्या, एवढं पाणी त्याला एका दिवसाला लागत असेल असं आपण बोलून घेत असतो. जर मला एका दिवसाचे जर का पाणी काढायचं असेल, एका दिवसामध्ये कंपनीला किती पाणी लागत असेल, तर मी काय करणार, एका दिवसामध्ये किती प्रोडक्शन तयार होतं आहे, टनमध्ये म्हणा, किलो लिटरमध्ये म्हणा किंवा व्हेकलच्या याच्यामध्ये म्हणा, जेवढं तयार होत असेल तेवढं एका दिवसामध्ये त्याला पाणी लागत असेल. हे आपला डिटेल स्टडी आहे. जनरल स्टडी करणारे जनरल स्टडी करून घेत असतात. तो कशा पद्धतीने करतात तुम्हाला मी बोललेलो आहे, पॉप्युलेशनवरून ते करत असतात. ठीक आहे. पुढचा पॉईंट, आता लेदरची कंपनी, हे पण तुम्हाला कळून गेलं असेल. लेदरची कंपनी चौथी. सो व्हॅल्यू आता पटपट लिहून घेऊ. गोष्टी कशा पद्धतीने वाचायचे ते तुम्हाला कळालेले आहेत. आता आपण टेबल पटपट लिहून टाकूया. तो आता पुढचं चुकी आहे. पुढची कंपनी चौथी, लेदरची कंपनी आहे. दुसऱ्या कॉलममध्ये लिहायची. लेदर पण तुम्ही लेदर जे आपण बनवतो टनमध्ये आपण बनवणार आहेत. ते एका दिवसामध्ये किती टन बनवून गेले त्याच्यानुसार पाणी दिसायला भेटेल. 1 टन जर का लेदर बनवलं असेल तर 1 टन लेदर बनवण्यासाठी 40 लिटर पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत असते. ठीक आहे. पुढचा पॉईंट उचलून घेतला मी, पेपर. जर पेपरची कंपनी असेल, तो पेपरच्या कंपनीसाठी आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त निघून येत असते. ठीक आहे. तो लक्षात घ्यायचा. तुम्हाला जर कोणी कधी प्रश्न विचारला की कोणती अशी कंपनी आहे त्या कंपनीला पाणी जास्त लागतं, प्रश्न का विचारतायत की कोणती अशी कंपनी आहे त्या कंपनीला पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते, तर तुम्ही काय सांगायचं, पेपर बनवण्याची जी इंडस्ट्री असते तिथं पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते. पेपर पल्प इंडस्ट्री, पेपर पल्प बनवण्यासाठी तो पल्प जो असतो त्या पल्पपासून आपण आपला पेपर बनवत असतो, त्या पल्प बनवण्यासाठी जी आहे पाण्याची रिक्वायरमेंट जास्त लागत असते. मग किती व्हॅल्यू निघून येईल, या 5व्या ठिकाणी मी लिहितोय पेपर. जो पेपर आपला बनणार आहे तो पेपर मी मेजर करणार आहे टनमध्ये. ठीक आहे. तर पूर्ण एका दिवसामध्ये कितीतरी टन हे बनले. 1 टन पेपर बनवण्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत असते 200 ते 400 लिटर. 200 ते 400 लिटर. ते 200 ते 400 लिटर, एक टन पेपर बनवण्यासाठी 200 ते 400 लिटर एवढ्या रेंजमधली पाण्याची रिक्वायरमेंट आपल्याला दिसायला भेटते. एका दिवसामध्ये किती टन पेपर बनतील त्याच्यानुसार आपली रिक्वायरमेंट निघून जात असते. सहावा जो काही आहे तो आहे आपला असा स्पेशल क्वालिटी ऑफ पेपर. आता स्पेशल क्वालिटी ऑफ पेपर जर का असतील तर पाण्याची रिक्वायरमेंट जास्तच असणार आहे. सो 6वा पॉईंट आहे तर स्पेशल क्वालिटी ऑफ पेपर. तो स्पेशल क्वालिटी ऑफ पेपरमध्ये याला पण मेजर करणार आहे मी टनमध्ये. स्पेशल क्वालिटी ऑफ पेपर, जर स्पेशल क्वालिटी ऑफ पेपरचा 1 टन स्पेशल क्वालिटी ऑफ पेपर जर तुम्ही तयार केला असेल कंपनीमध्ये तर त्याला पाण्याची रिक्वायरमेंट किती लागली असेल, 400 ते 1000.
400 ते तुम्हाला जेवढ्या व्हॅल्यू लक्षात ठेवता येतील तेवढ्या लक्षात ठेवून घ्या, पण एक अंदाज घेऊन घ्यायचा. जर परीक्षेमध्ये आठवले नाहीत व्हॅल्यू तर तुम्ही अंदाजे व्हॅल्यू पण लिहून आल्यात तरी पण चालेल. तो समोरचा व्यक्ती तुमच्या त्या व्हॅल्यू बघू शकत नाही एवढ्या, कमसे कम तुम्हाला अंदाजे व्हॅल्यू. आता जसं की काय बरं का, अंदाजे व्हॅल्यू म्हटल्यावरती पेपरमध्ये व्हॅल्यू जी की आहे, पेपरच्या कंपनीमध्ये व्हॅल्यू लिहू जास्त लागते, त्याच्यानुसार तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर डिपेंड करतं कोण कशा पद्धतीने लक्षात ठेवतं. पुढे जाऊया. 6वा झाला. 7वा जर बघायला गेलो तर 7वा आहे पेट्रोलियम रिफायनरी. सो पेट्रोलियम रिफायनरी कंपनी असतात, पेट्रोल वगैरे तिथं तयार होतील. पेट्रोलियम रिफायनरी. पेट्रोलियम रिफायनरीमध्ये जी काही आहे ती व्हॅल्यू आपण ज्याला आपण जे काही आहे टनमध्ये मेजर करतोय. सो टनमध्ये, ठीक, टनमध्ये. आणि जी व्हॅल्यू निघून येत असते 75 ते 100, म्हणजे 1 टन जे काय आहे क्रूड ऑइल असतो. आपण काय करतो, आपण जे काय आहेत जे आपले अर्थ क्रस्ट असतो त्या अर्थच्या क्रस्टमधून आपण काय करतो, क्रूड ऑइलला बाहेर काढून आणतो. क्रूड ऑइल म्हटल्यावर काय बरं का, खाणीमधून आपण काय करत असतो, अशुद्ध नॅचरल ऑइल जे आहे त्याला आपण आणणार. आता ते किती आणलं मी, तो रॉ मटेरियल आपला, तो काय आपला रॉ मटेरियल. तर ते रॉ मटेरियल किती आहे बरं का ते रॉ मटेरियल. आता इथे उलटे कहाणी. दुसरा कॉलम जर तुम्ही वाचला तर दुसऱ्या कॉलममध्ये मी काय लिहिलं आहे, युनिट ऑफ प्रोडक्शन ऑर रॉ मटेरियल यूज. युनिट ऑफ प्रोडक्शन ऑर रॉ मटेरियल यूज. आता त्या खाणीमधून मी रॉ मटेरियल किती आणलेलं आहे त्याच्यानुसार लक्षात घ्या. त्या खाणीमधून जे क्रूड ऑइल आहे ते क्रूड ऑइल मी किती आणलेलं आहे बरं का, आणि ते ऑइल आपण आता कंपन्यामध्ये वापरतो त्याच्यानुसार ती व्हॅल्यू निघून येते. राईट. सो पेट्रोलियम ऑर रिफायनरीमध्ये टन, आणि याच्यामध्ये किती व्हॅल्यू बोलले मी तुम्हाला, 75 ते 100. 7वा पॉईंट पण कवर झाला. राईट. पुढचं घ्या. 8 नंबरची स्टीलची कंपनी आहे. तो स्टीलची कंपनी, स्टीलच्या कंपनीमध्ये आपण 1 टनचं स्टील बनवलं समजा, तर 1 टनचं स्टील बनवण्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट 200 ते 250 लिटर. 200 ते 250 लिटर. ते 200 ते 250 लिटरचं पाणी आपल्याला लागत असतं. राईट. झालं. पुढचं जो काय आहे 9 नंबरची कंपनी. 9 नंबरची कंपनी जी काय आहे ती आहे आपली शुगर. तो शुगर कंपनी, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. शुगरच्या कंपनीमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट किती निघून येईल, तर 1 टन शुगर. लक्षात घ्या, 1 टनचं तुमच्याकडे काय बरं का, केन. इथं ब्रॅकेटमध्ये लिहून देतो केन. आता बघा इथं उलटं आहे, 2 ठिकाणी उलटं झालं. कुठे, एक पेट्रोलियम रिफायनरीमध्ये आणि इथं शुगर कारखान्यामध्ये. आता काय म्हणतोय बघा, तुम्ही जे आपण साखर बनवण्यासाठी आपण काय करतो, ऊसाला आपण कंपनीमध्ये नेतो. आता किती टनचा ऊस आपण पाठवला आहे, समजा कंपनीमध्ये 2 टनचा ऊस आपण पाठवलेला आहे. तर 2 टनचा ऊस जर का तुम्ही रॉ मटेरियल म्हणून जर पाठवला असणार तर पाण्याची रिक्वायरमेंट किती आता साखर तयार करण्यासाठी, 2 टनचं जर असेल तर 1 टनची साखर जर का, लक्षात घ्या, 1 टनचा ऊस जर तुम्ही तिथं कंपनीमध्ये पाठवला असणार तर 1 टन ऊसापासून तुम्हाला साखर बनवायची असेल तर ती साखर बनवण्यासाठी पाणी किती लागेल, 1 टन ऊसापासून साखर बनवायची. 1 टन साखर बनवायची नाही आहे, 1 टन ऊसापासून साखर बनवायची आहे. इथं रॉ मटेरियलला लक्षात घेतलं आहे मी. तर रॉ मटेरियल आपला काय आहे आता, केन. आपल्याकडे काय आहे, शुगर केन असणार आहे, आपल्याकडे ऊस असणार आहे. तो केन येत आपल्याकडे 1 to 2 लिटर. सांगायचं तात्पर्य काय बरं का, सगळ्यात कमी पाणी लागते. तर माझ्याकडे मी शेतामधून ऊस कापून आपण ट्रक भरला, तो ट्रक आपण कंपनीला नेला, ट्रकला बरोबर ते मेजरमेंट करतात, मेजरमेंट करून आलं काहीतरी 10 टन जर का आलं तर रॉ मटेरियल माझ्याकडे 10 टन आहे. 1 टन रॉ मटेरियलसाठी मला पाण्याची रिक्वायरमेंट 1 ते 2 लिटरची निघून येत असते. 10 टन जर का असेल म्हणजे इथं कमी पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत आहे. राईट. इथं कमी पाण्याची रिक्वायरमेंट येत असते 1 to 2. तो 1 to 2 लिटर एवढं पाणी निघून येते. आणि शेवटची जी काय आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री, लास्टवाली, तो टेक्स्टाईल इंडस्ट्री. यांच्या या 10 पैकी कोणत्या पण 5 व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवू शकतात. टेक्स्टाईलचे जे काही आहेत टनमध्ये व्हॅल्यू लक्षात घेतो, आणि जी वॉटर जे आहे इथं 80 ते 140, 80 ते 140 लिटर, 80 ते 140 समजून घ्या. मी बोलतोय त्याच्यानुसार लिहून घ्या. आता मला जागेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लिहायला प्रॉब्लेम होतोय. तो हा जो आहे तो प्रॉब्लेम आपण कव्हर करून टाकला. इंडस्ट्रियल वॉटर डिमांड इज गोइंग टू बी कव्हर. हा पुरा पॉईंट आपला पुरा कव्हर करून झालेला आहे. ठीक आहे. इंडस्ट्रियल वॉटर डिमांडबद्दल तुम्हाला आयडिया आली का, कव्हर झालं काय सांगा रे, काही डाऊट आहे का इथं, इथपर्यंत ओके, इथपर्यंत ओके. चला पुढे जाऊ. आता आपण पुढचा पॉईंट घेऊया. तिसरी जी डिमांड असेल आपली आता इन्स्टिट्यूशनल, तो तिसरी डिमांड जी आहे, 2 डिमांड झाले, डोमेस्टिक वॉटर डिमांड झाली, इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांड झाली. तिसरी उचलतोय इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांड. इंडस्ट्रियल झाली, इन्स्टिट्यूशनल उचलतोय. ठीक आहे. तो इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांड. आता इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांड कशा पद्धतीने काढतो बघा. तो इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांड कशी काढतो, सगळ्यात अगोदर समजून घ्यायला पाहिजे की इन्स्टिट्यूट म्हणजे काय. इन्स्टिट्यूट म्हणजे काय बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल स्कूल, हॉस्पिटल,
सिनेमा हॉल, राईट ना, स्कूल झाले, हॉस्पिटल झाले, सिनेमा हॉल झाले, हे जे काही असतात हे आपले इन्स्टिट्यूट लेवलला असतात. हे इन्स्टिट्यूट आहे आपण असं म्हणू शकणार. ठीक आहे. तर इन्स्टिट्यूटला आता पाणी किती लागणार आहे? शहरामध्ये, हा एक शहर आहे, या शहरामध्ये इन्स्टिट्यूट आहेत. ही इन्स्टिट्यूटमध्ये पाणी किती लागतील? हे पाण्याची रिक्वायरमेंट आपण आता कशा पद्धतीने काढतो हे लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे. जनरल बोलायचं असेल तर पॉप्युलेशनवरून बोला. डिटेलमध्ये जायचं असेल तर हॉस्पिटल जर असेल तर हॉस्पिटलची पाण्याची रिक्वायरमेंट बेडवरून काढतो. लक्षात घ्या. जर हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलमध्ये पाणी किती लागेल जर मला डिटेलमध्ये काढायचं असेल तर मी बेडवरून बोलेल. हॉस्पिटलमध्ये किती बेड आहेत त्याच्यावरून पाण्याची रिक्वायरमेंट ठरवणार. पण मला जर वरवरती व्हॅल्यू काढायची असेल तर शहरामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येवरून काढून घेणार. दुसरी गोष्ट, जर सिनेमा हॉल असेल तर सिनेमा हॉलमध्ये असणाऱ्या ज्या सीट्स आहेत त्या सीट्सवरून मी डिटेलमध्ये वॉटरची रिक्वायरमेंट काढणार. जनरल काढायचं असेल तर लोकसंख्येवरून काढून घेणार. पुढे जर बघायला गेलो तर पुढे लक्षामध्ये येत असतं की हॉस्पिटल झाला, सिनेमा हॉल झाला, स्कूल जर असतील तर ऑन द बेसिस ऑफ बेंचेस किती आहेत त्याच्यानुसार वॉटर डिमांड मी काढणार. राईट. जर मला जनरल काढायचं असेल तर लोकसंख्येवरून मी काढणार. पण आपल्याला डिटेलमध्येच पाहिजे, तो डिटेलमध्ये आपण ती व्हॅल्यू काढणार. ठीक आहे. तो आता मी काय बोलतो, पहिला पॉईंट इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांडमधला पहिला पॉईंट काय असतो आपला, की हे वॉटर आहे. इट इज द अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू फुलफिल द नीड्स ऑफ डिफरंट इन्स्टिट्यूट इन कम्युनिटीमध्ये असणाऱ्या डिफरंट इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांची वॉटरची डिमांड फुलफिल करण्यासाठी, राईट, तो वॉटर डिमांड फुलफिल करण्यासाठी ही आपली ही व्हॅल्यू निघून येत असते. सो देअरफॉर काय बोलतो मी आता, इट इज द अमाऊंट ऑफ वॉटर, इट इज अमाऊंट ऑफ वॉटर required to fulfill the needs of different institute in community, needs of different institute in community. मी जे बोलतो माझ्या शब्दांना ऐकून लिहा, माझ्या अक्षरांना बघून नका लिहा, ते अक्षर तुम्हाला काही कळणार नाही. ठीक आहे. तो इन कम्युनिटी हा पॉईंट क्लिअर झाला. पहिला पॉईंट क्लिअर झाला. दुसरा पॉईंटकडे जाऊ. फॉर एक्झाम्पल इन्स्टिट्यूटमध्ये काय येतं, दुसऱ्या पॉईंटमध्ये मी एक्झाम्पल लिहितोय. तो फॉर एक्झाम्पल इन्स्टिट्यूट म्हणतोय आपण, ते एक्झाम्पल कोणकोणते, स्कूल आहे आपल्याकडे, हॉस्पिटल, सो हॉस्पिटल्स, नंतर सिनेमा हॉल हे झाले. राईट. पुढचा पॉईंट काय, जनरल व्हॅल्यू लक्षात घेऊन घेऊ. इट्स व्हॅरीज इन द रेंज ऑफ ही जनरल व्हॅल्यू सांगते ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, पॉप्युलेशन. सो इट्स व्हॅरीज इन द रेंज ऑफ 20 to 50 LPCD म्हणा किंवा 20 to 50 LPCD म्हणा किंवा लिटर पर कॅपिटा पर डे. राईट. लिटर पर कॅपिटा पर डे. राईट. सो देअरफॉर पॉईंट काय बोललो मी, इट्स व्हॅरीज इन द रेंज ऑफ 20 to 50 LPCD म्हणा किंवा लिटर पर कॅपिटा पर डे म्हणा. अशा पद्धतीने व्हॅल्यू लिहून दिली. हा प्रश्न तुम्हाला कुठेतरी विचारला जाईल, इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांड. पुढे जाऊ. आता आपल्याला काय करायचं बरं का, आता आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. कसा अभ्यास करायचा बरं का आपल्याला, सो वॉटरची जी रिक्वायरमेंट आहे, जसं की ऑफिस जर असेल, ऑफिस म्हटल्यावरती ते पण इन्स्टिट्यूटमध्ये येणार आहे. फॅक्टरी, आता ऑफिस म्हटल्यावरती वेगळी गोष्ट येऊन जाणार आहे. स्कूल म्हटल्यावरती ती पण आपली इन्स्टिट्यूट येऊन जाणार आहे. हॉटेल्स जे काही असतात, हॉटेल्स ती सुद्धा इन्स्टिट्यूट लेवलला येऊन जातात. नंतर हॉस्टेल जे असतात, हॉस्टेलसुद्धा इन्स्टिट्यूट लेवलला येऊन जातात. रेस्टॉरंटसुद्धा इन्स्टिट्यूटमध्ये, हॉस्पिटल्स झालेत, त्या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारून घेत असतो, तर कमसे कम 4 ते 5 व्हॅल्यू तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. जशा मागच्या व्हॅल्यू लक्षात ठेवल्या, याच्या पण व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तो देअरफॉर आता आपण काय लिहिणार, तो आपण लिहिणार आहेत, इथं आपण एक बॉक्स तयार करूया. सो बॉक्स तयार करून घेऊ. हा बॉक्स आहे आपला. ठीक. तो बॉक्समध्ये जर बघायला गेलात तर लक्षात येईल, आपल्याला 2 कॉलम करायचे आहेत. पहिल्या कॉलममध्ये लिहायचे टाईप ऑफ इन्स्टिट्यूट. सो टाईप ऑफ इन्स्टिट्यूट, राईट. आणि पलीकडे लिहायचे आहेत ॲव्हरेज वॉटर कन्झम्पशन, सो ॲव्हरेज वॉटर कन्झम्पशन लिहायचं आहे. आणि ॲव्हरेज वॉटर कन्झम्पशन कशामध्ये लिहायचं बरं का, इथं ब्रॅकेट करतो, L पर कॅपिटा पर डे, राईट, लिटर पर कॅपिटा पर डे, याच्यामध्ये आपली व्हॅल्यू लिहायची आहे. पहिला उचलला ऑफिस काय उच्चार करायचा आहे करा. याच्यामध्ये पाण्याची रिक्वायरमेंट किती निघून येत असते, 45 to 90,
लिटर पर कॅपिटा पर डे. ॲव्हरेज व्हॅल्यू वॉटर कन्झम्पशन लक्षात घ्या. टाईप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये पहिला मी इन्स्टिट्यूट घेतला आहे ऑफिस. आता ऑफिसमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट किती असते बरं का? 45 ते 90. म्हणजे ऑफिसमध्ये जो व्यक्ती काम करतोय त्याला दिवसाला किती पाणी लागत असेल? 45. लक्षात घ्या, 45 ते 90 लिटर पर कॅपिटा पर डिमांड. लक्षात कसं ठेवायचं आहे? एखादी ऑफिस आहे, ऑफिसमध्ये असणारा एक व्यक्ती जो आहे त्याला जनरली व्हॅल्यू किती लागत असेल? 45 ते 90 लिटर पर कॅपिटा पर डे. एवढी पाण्याची रिक्वायरमेंट त्याला निघून येत असते. ठीक आहे. पुढचा पॉईंट घेऊ आता. सो पुढच्या पॉईंटमध्ये जर बघायला गेलो स्कूल. आता स्कूलमध्ये बघा, स्कूलमध्ये व्हॅल्यू कशा पद्धतीने घेतल्यात. स्कूलमध्ये पहिला पॉईंट गेली तो इथं डे स्कूल. स्कूलमध्ये डे स्कूल. डे स्कूल म्हणजे काय बरं का? आपण सकाळचे 10 पासून संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत त्या स्कूलमध्ये जात असतो. ते जे काही असणार आहे ते डे स्कूल असणार आहे. त्या डे स्कूलमध्ये एका व्यक्तीला पाण्याची रिक्वायरमेंट किती निघून असते? 45 ते 90. 45 ते 90 लिटर पर कॅपिटा पर डे. राईट का? ही व्हॅल्यू कशावरून काढली आता मी? तिथं लोक किती आहे त्याच्यानुसार ठरवा तुम्ही आता. ठीक आहे. सो लिटर पर कॅपिटा पर डे ते डिपेंड करून जात असतं. कोणी बेंचेसवरून काढत असतं. तुम्ही जेव्हा हे शिकतात, आपण म्हणतो त्याला पुढे जाऊन व्हॅल्युएशन जे काही आहे आपल्याकडे, तर पुढे जाऊन जे काही आहे आपण व्हॅल्युएशन वगैरे चॅप्टर हे शिकत असतो. पुढचे सब्जेक्ट असतात त्यांच्यामध्ये जे काही आहे आपण जे आहेत व्हॅल्यू कशानुसार ठरवत असतो? बेंचेसवरून काढणार. राईट का? बेंचेसवरून व्हॅल्यू हे करत असतो मी. जर स्कूल असेल तर बेंचेसवरून, सिनेमा हॉल असेल तर सीटवरून, हॉस्पिटल असेल तर बेडवरून, यांच्यानुसार आपण व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. इथं वॉटरची डिमांड कशा पद्धतीने काढतोय बघून घ्या. स्कूलमध्ये एका पर्सनला 45 ते 90 लिटर पर कॅपिटा पर डे एवढी वॉटरची रिक्वायरमेंट लागणार आहे. याच्यामध्ये दुसरा डे स्कूल झाला. दुसरा असतो रेसिडेन्शियल स्कूल. सो रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट किती असेल? रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे काय? ज्याला ना आश्रमशाळा म्हणतात. आश्रमशाळा म्हणजे काय? मुलं जे आहेत तिथंच राहतात, तिथंच झोपणं, तिथंच राहणं. राईट. हॉस्टेलनी बनते बरं का, हॉस्टेल वेगळं आहे. तिथंच राहतात, तिथंच खातात, तिथे त्यांचं जे काही आहे त्यांचं साफसफाई पण तेच करतात. राईट. तर ते जे असतं त्याला आश्रमशाळा म्हणतात. ठीक आहे. तर रेसिडेन्शियल स्कूल जे काही आहे त्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जी असते ती जवळजवळ 135 ते 225. एका पर्सनला 135 ते 225 एवढं पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत असते. ठीक. पुढे गेलो तर आता पुढे जाऊ आपण. आता पुढे हॉस्टेल. तर आता पुढचं काय? पहिला झाला ऑफिसमध्ये, दुसरं झाला स्कूल, तिसरं झालं आता हॉस्टेल. आता हॉस्टेल, ज्या हॉस्टेलवरती तुम्ही राहतात त्याची गोष्ट आपण करत आहोत. हॉस्टेलवरती पाण्याची रिक्वायरमेंट किती देत असते? एका व्यक्तीला 135 ते 180. तुम्हाला कळतंय का? या सगळ्या व्हॅल्यू आपण का लक्षात घेत आहोत? आपल्याला अंदाज येऊन जात असतो की या हॉस्टेलमध्ये किती मुलं राहतात गड्या, एवढं मुलं राहतात, एका मुलाला एवढं पाणी लागत असतं, हॉस्टेलमध्ये एवढे पाण्याची रिक्वायरमेंट आहे. एवढं पाण्याची रिक्वायरमेंट असेल तर त्यासाठी साठा जो करावा लागेल पाण्याचा, त्यासाठी तुम्हाला डिझायनिंग करावं लागेल. लक्षात आहे का? एका व्यक्तीला एवढं पाणी लागत असेल तर एवढ्या व्यक्तींना एवढं पाणी लागत असेल, त्याच्यानुसार आपण डिझायनिंग करत असतो. म्हणून या व्हॅल्यू आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक. तो हॉस्टेलमध्ये किती पर पर्सनला जे काही आहेत 135 ते 180 एवढी व्हॅल्यू आपल्याला दिसायला भेटत आहे. पुढे आता हॉटेलवरही बघा. हॉटेल्समध्ये कसं पाहिजे लक्षात ठेवते. एक मिनिट. हॉटेलच्या केसमध्ये व्हॅल्यू लक्षात घ्यायच्या आहेत. आता हॉटेलच्या ठिकाणी जी पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत असते 180. सो 180 हॉटेल्समध्ये 180 पर बेड. म्हणजे कोणतं हॉटेल आहे जिथं मुक्काम वगैरे राहतात आपण तेव्हाला असेल. ठीक आहे. तो खाणं पिणं राहणं वगैरे तसं होत असेल हॉटेल्स. सो 180 पर बेड म्हणजे बेडनुसार किती बेड आहेत बरं का त्या हॉटेल्समध्ये जेवढ्या बेड्स असतील त्या बेडनुसार पाण्याची रिक्वायरमेंट असेल. एक बेड असेल तर 180 लिटर दिवसाला पाणी लागत असतं. राईट. सो 180 पर बेड अशा पद्धतीने मी ती व्हॅल्यू लक्षात घेतलेली आहे. तर एका बेडला 180 लिटर एवढं पाणी असेल. जेवढे बेड असतील त्याच्यानुसार पाण्याची रिक्वायरमेंट आहे. सो 180 पर बेड हॉटेल्समध्ये. रेस्टॉरंट याचा बेसिक डिफरन्स लक्षात राहू द्या. रेस्टॉरंटमध्ये किती असेल बरं का? 70 पर सीट. रेस्टॉरंटमध्ये जेवढ्या काही सीट असतील पर्टिक्युलर एक सीटसाठी 70 लिटरचं पाण्याची रिक्वायरमेंट असणारी. राईट. 70 लिटर म्हणजे काय बरं का? त्याने जे जेवण वगैरे केलं त्याचं ताट वगैरे धुण्यासाठी ते पाणी लागणार आहे. राईट. तो 70 पर सीट जी काय आहे त्याच्यानुसार लक्षात घेतलं आहे. रेस्टॉरंटमध्ये 70 पर सीट याच्यानुसार ती व्हॅल्यू आपण लक्षात ठेवलेली आहे. आणि लास्टवाला जो काय आहे, सेकंड लास्टवाला जो उरला आहे आपल्याकडे हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलच्या केसमध्ये जे आहेत नंबर ऑफ बेडनुसार मी ठरवतोय. याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू लिहितो हॉस्पिटलमध्ये. नंबर ऑफ बेड जर का 100पेक्षा कमी असतील
सो नंबर ऑफ बेड, हॉस्पिटलमध्ये नंबर ऑफ बेड लेस दॅन 100 जर का असतील, 100पेक्षा कमी बेड जर का असतील, सो त्या केसमध्ये 340 लिटर पर बेड, 340 पर बेड. 340चा मिनिंग लिटरमध्ये व्हॅल्यू आहे पर बेड. याचा मिनिंग काय आहे समजून घ्या. हॉस्पिटल आहे, एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये मी नंबर ऑफ बेड मोजून टाकले. किती बेड आले बरं का, आले काहीतरी 90 बेड आले. जर 90 बेड आले म्हणजे हे जे काही आहेत बेडनुसार ठरवतो आहे. 90 बेड जर का असतील तर एका बेडला पाण्याची रिक्वायरमेंट किती निघून येईल माहिती आहे, तर एका दिवसाला एका बेडला 340 एवढं पाणी लागत असेल. म्हणजे काय समजतंय तुम्हाला, तिथं सगळं जे पाणी लागत असेल ना, टोटल पाणी, त्या टोटल पाण्याला आपण नंबर ऑफ बेडने डिवाइड करून टाकलेले आणि बोलतोय काय, एका बेडला सरासरी 340 एवढं पाणी लागणार. कधी, जेव्हा नंबर ऑफ बेड 100पेक्षा कमी असतील. तर हॉस्पिटलमध्ये नंबर ऑफ बेड 100पेक्षा जर का कमी असतील तर एका बेडला 340 लिटर एवढं पाणी लागेल. पुढे जाऊ. सो हॉस्पिटलमध्ये पाणी जास्त लागते. पुढे इथं लिहायचं आता, जर नंबर ऑफ बेड 100पेक्षा जास्त असतील, नंबर ऑफ बेड ग्रेटर दॅन 100, सो 100पेक्षा जास्त बेड असणारी आपलं काय बरं का एक हॉस्पिटल आहे. 100पेक्षा जास्त बेड असणारा हॉस्पिटल आहे. त्याच्या केसमध्ये मी बोलतोय, त्याच्या केसमध्ये काय बोलणार, आता जास्त बेड आहे, पाण्याची रिक्वायरमेंट काय निघून येईल, जास्त निघून येईल. तो देअरफॉर एका बेडला 450, 450 पर बेड, 450 पर बेड. हे तर आपल्याला माहिती आहे. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला कोणी विचारलं की इन्स्टिट्यूशनलच्या लेवलमध्ये कोणत्या ठिकाणी पाण्याची रिक्वायरमेंट जास्त निघून येईल, तुम्ही बोलणार हॉस्पिटलमध्ये. दवाखान्यामध्ये पाणी जास्त लागत असतं, साफसफाई करण्यासाठी जी काही आहे पाण्याची रिक्वायरमेंट जास्त निघून येत असते. आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवलं तुम्ही, जर समजा एखाद्या दवाखान्यामध्ये 100 बेडपेक्षा जर का कमी बेड असतील तर त्या केसमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जी आहे ती पर बेडनुसार ठरवतोय. कसं ठरवतोय बरं का मी, की एक बेड जर का, म्हणजे लक्षात घ्या, एक बेड जर का असेल तर एका बेडला 340 पाणी लागत असेल ॲक्च्युली, त्याच्यानुसार आपण ते डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं, राईट. आणि नंबर ऑफ बेड जर का 100पेक्षा जास्त असेल तर 450 बेड पर बेडनुसार आपण ते ठरवत असतो. ठीक आहे, पुढे जाऊया. हॉटेल झाले, रेस्टॉरंट झालेत, नंतर हॉस्पिटल पण झालेत. आता नर्सिंग होम आणि मेडिकल क्वार्टर. नर्सिंग होम अँड मेडिकल क्वार्टर ही लास्ट व्हॅल्यू जर लिहून टाकली तर आपला हवाला पॉईंट पण कंप्लीट होऊन जात असतो. तो लास्टवाला पॉईंट काय बरं का आता, सो नर्सिंग होम अँड मेडिकल क्वार्टर, राईट ना. मेडिकल क्वार्टर, स्टाफ क्वार्टर वगैरे जसं बोलतात तुम्ही, राईट, तसं मेडिकल क्वार्टर राहणार आहे. ठीक आहे, तो मेडिकल नर्सिंग वगैरेच्या ज्या काही राहत असतील ते सगळे लोक तिथं, त्यांचा जो स्टाफ आहे, त्यांचा जो क्वार्टर आहे. आता या केसमध्ये यांना पाण्याची रिक्वायरमेंट किती निघून येते, एका दिवसाला त्यांना एका पर्सनला लागतंय पाणी किती, 135 to 225, ठीक आहे, लिटर पर कॅपिटा पर डे. एका व्यक्तीला एवढं पाणी लागत आहे. तुमच्या लक्षामध्ये आलं का, हा पुरा टेबल जो काही बनवला याच्यामध्ये तुम्हाला व्हॅरिएशन काय काय दिसायला भेटते बरं का. आता आपण जनरल व्हॅल्यू जेव्हा बोलतो ते पॉप्युलेशनवरून बोलून घेतो वरवरती, ठीक आहे, पण जेव्हा मी हा टेबल बोलतोय ना, मी पर्टिक्युलरली त्या पॉईंटला टच करतोय. कसा, जसं की जर नर्सिंग होम होता तर नर्सिंग होममध्ये किती लोक राहतात, एक व्यक्तीला 135 ते 235 लिटरची पाण्याची रिक्वायरमेंट एका दिवसाला लागत असते. मी वरती गेलो हॉस्पिटलच्या लेवलला, मी बेडवरून पाण्याची रिक्वायरमेंट ठरवली की एका बेडला एका दिवसाला 340 एवढं पाणी लागणार आहे, 340 लिटर. कधी, जेव्हा 100 बेडपेक्षा कमी बेडचा तो काय असेल, हॉस्पिटल असेल, त्याच्यानुसार पॉईंट ठरवतो. रेस्टॉरंट जे काय आहे सीटनुसार पाण्याची रिक्वायरमेंट ठरवली की किती सीट आहेत, एक सीटला 70 लिटरचं पाणी लागत असतं एका दिवसामध्ये. त्याच्यानुसार आपण काय करत असतो, हे पाणी जे काय आहे ठरवत असतो. तर मग आता त्या रेस्टॉरंटमध्ये सीट किती आहेत, त्याच्यामध्ये जर का समजा 70 सीट असतील तर 70 × 70 एवढं पाण्याची रिक्वायरमेंट एका दिवसाला त्या रेस्टॉरंटला राहणार आहे, राईट. पुढे हॉटेल्समध्ये जर बघायला गेलं तर बेडनुसार आपण पाण्याची रिक्वायरमेंट ठरवतात. त्या हॉटेल्समध्ये बेड किती आहेत त्याच्यानुसार पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत असते. एक बेड असेल तर 180 लिटर एवढं पाणी लागणार आहे. तर हा टेबल तुम्हाला समजला का, लक्षात तर तो राहणार नाही आहे पण समजला का. वाचायचं कसं, याला वाचायचं कसं हे कळालं का रे. तो हा पॉईंट जर क्लिअर झाला असेल तर आता पुढचा पॉईंट उचलून घेऊया. सो नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला, नेक्स्ट जी डिमांड आहे डीवाली, सो डीवाली डिमांड ती आहे डिमांड फॉर पब्लिक यूज. डिमांड फॉर पब्लिक यूज बघू आता. सो डिमांड फॉर पब्लिक यूजसाठी, पब्लिक यूज म्हटल्यावरती काय बरं का, तर पब्लिक यूजमध्ये जर बघायला गेलात ॲक्च्युली पब्लिक यूज आपण कोणाला बोलतोय, गार्डनिंग पर्पजसाठी. गार्डनिंग म्हणजे काय बरं का, आपल्याला असं दिसायला भेटतं शहरामध्ये कुठे बगीचे पण असतात, त्या शहरामध्ये असणारे जे बगीचे आहेत त्या बगीच्यामध्ये पाण्याची रिक्वायरमेंट पण निघून येणार आहे, ते मी पब्लिक यूजच्या केसमध्ये घालणार आहे. तो पब्लिक यूजमध्ये आपण टाकणार आहोत, ठीक आहे, कारण की तो बगीचा जो काही असणार त्या बगीच्यामध्ये इतर लोक येत असतात. तो पब्लिक यूजसाठी तो बगीचा आहे, त्या बगीच्यामध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जी येणार आहे त्याला मी डिमांड फॉर पब्लिक यूजमध्ये टाकणार आहे, राईट. सो इट इज द अमाऊंट रिक्वायर फॉर द पब्लिक युटिलिटी पर्पज. तो
पब्लिक युटिलिटी पर्पजसाठी जी पाण्याची रिक्वायरमेंट निघून येणार ती वाली बोलतोय. मग याच्यामध्ये काय काय येते बरं का, याच्यामध्ये वॉशिंग द रोड. कधी कधी लोक जे आहेत रोडला वॉश पण करत असतात, तर रोडला वॉश करण्यासाठी जी आहे पाण्याची रिक्वायरमेंट निघून येईल. गार्डनिंग पर्पजसाठी निघून जाणार. किंवा पब्लिक फॅसिलिटी म्हटल्यावरती काय बरं का, तर आपल्या बस स्टँडवरती म्हणा किंवा ठिकठिकाणी जे आहे पब्लिक फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेल्या असतात त्या ठिकाणी सुद्धा पाण्याची रिक्वायरमेंट लागत असते, राईट. तो सॅनिटरी पर्पजसाठी किंवा ड्रिंकिंग पर्पजसाठी पब्लिक यूजसाठी आपण पाण्याची काय करून ठेवलेली असते, आपण जी आहे पाण्याची आपण व्यवस्था करून ठेवलेली असते. तुम्हाला दिसायला भेटेल शहरामध्ये पिण्याचे पाणी, राईट की नाही, पिण्याचे पाणी असणारे. सॅनिटरीसाठी बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्याकडे, तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट निघून जात असते. तो वाला पॉईंट चालला आपला. सो डिमांड फॉर पब्लिक यूजमध्ये पहिला पॉईंट आपला येऊन जात असतो. इट इज द अमाऊंट ऑफ वॉटर. इट इज अमाऊंट ऑफ वॉटर require for public utility purpose. पहिला पॉईंट क्लिअर झाला. इट इज द अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू पब्लिक युटिलिटी पर्पज. दुसरा पॉईंट काय बरं का या पब्लिक यूजच्या याच्यामध्ये, दुसरा पॉईंट आहे फॉर एक्झाम्पल लिहून टाका. सो फॉर एक्झाम्पल काय काय याच्यामध्ये, वॉशिंग ऑफ रोड्स. सेकंड गार्डनिंग. तिसरा पब्लिक फॅसिलिटीज ETC, राईट, ETC. तो एक्झाम्पल पण लिहून दिले, वॉशिंग ऑफ द रोड्स, गार्डनिंग, पब्लिक फॅसिलिटी. तिसरा पॉईंट इट इज इन द रेंज ऑफ. याची रेंज जनरली एक रेंज दिली आहे. सो इट इज इन द रेंज ऑफ. याची किती रेंज निघून येईल जनरल रेंज लक्षात ठेवायची आपल्याला. 10 to 20 लिटर पर कॅपिटा पर डे. लिटर पर कॅपिटा हे डिपेंड करतं पॉप्युलेशनवरून, ठीक आहे. लिटर पर कॅपिटा पर डे 10 to 20. सो इट इज इन द रेंज ऑफ 10 to 20 लिटर पर कॅपिटा पर डे. याच्यानुसार ती व्हॅल्यू आपण लक्षात ठेवत आहोत. आपल्याला ज्या जनरल व्हॅल्यू आहेत त्या सगळ्यांची समेशन करायची आहे. त्याच्यानुसार आपण बोलून देत असतो त्या कम्युनिटीला टोटल पाण्याची रिक्वायरमेंट किती असते. तो टोटल पाण्याची रिक्वायरमेंट काढण्यासाठी तळमळ चाललेली आहे. पहिले डोमेस्टिक यूजसाठी काढून टाकला, त्याची जनरल व्हॅल्यू लक्षात घेतली. इंडस्ट्रीसाठी डोकं लावायला गेलो, तिथे जनरल व्हॅल्यू काढली, डिटेल व्हॅल्यू काढली. टोटल जनरल व्हॅल्यू लक्षात घेऊन गेली. पुढे गेलो तर इन्स्टिट्यूशनल लेवलला गेलो, पब्लिक यूजपर्यंत आलो, राईट. तर याची तुम्हाला मी रेंज पण दिली. एक ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पण लक्षात घ्यायची. काय बरं का पुढचा पॉईंट, इट इज ॲप्रॉक्सिमेटली, हे लास्ट पॉईंट याच्यामधला. इट इज ॲप्रॉक्स 5 to 6%. चला मला कोणतरी उत्तर द्या बरं का, माईक ओपन करून. इट इज ॲप्रॉक्स 5 to 6% ऑफ टोटल डिमांड. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. प्रश्न काय आहे, प्रश्न तुम्हाला असं विचारतोय की डोमेस्टिक डिमांड जी असते ती किती असते बरं का, टक्केवारीमध्ये सांगा, पर्सेंटेजमध्ये. जसा हा पॉईंट लिहून दिला ना मी, त्याच्यानुसार बोलायचं आहे. डोमेस्टिक वॉटर डिमांड किती निघून असते टोटल डिमांडच्या. डोमेस्टिक वॉटर डिमांड इज अबाउट हाऊ मच % ऑफ द टोटल डिमांड. टोटल डिमांडच्या किती असतात रे डोमेस्टिक वॉटर डिमांड, आठवते काय पहिल्या लाईनमध्ये 50 to 60, राईट. हां, तो 50 to 60% जे काही आहे एवढी डिमांड असते आपली. या गोष्टी पण लक्षात राहू द्या. मी रिव्हिजन घेतोय, आता लक्षात घ्या. कधी बी कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करत असताना जर एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर कमसे कम आज जे मी अभ्यास केलेला आहे याची रिव्हिजन पुढच्या येणाऱ्या 3 दिवसामध्ये व्हायलाच पाहिजे. जर 3 दिवसामध्ये त्याची रिव्हिजन झाली तर याच्यानंतर तुम्हाला जास्त वाचायची जरूरत नाही पडणार. पण जर मी ती गोष्ट आजच वाचली आणि नंतर मी ते पान खोलूनच बघितलं नाही तर काही उपयोग नाही आहे. जेव्हा नंतर तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला अजून जास्त जोर द्यावा लागणार. त्यामुळे आज वाचलेली गोष्ट उद्या वाचायची, परवा वाचायची, कमसे कम 3 दिवस वाचायलाच पाहिजे. पण ती वाचायची गरज पण पडू देत नाही मी, रिव्हिजन पण मीच देऊन देतोय, ठीक आहे. झाला. आता ही झाली आपली डिमांड. तो चार डिमांड झालेल्या आहेत. डिमांड फॉर द पब्लिक यूज हा पण झालेला आहे. पाचवी डिमांड, इम्पॉर्टंट डिमांड. तो पाचवी डिमांड जी आहे ती आहे फायर डिमांड. आता काय आहे बरं का फायर डिमांड, आपल्याला सगळ्या डिमांड डिस्कस करायच्या आहेत तेव्हा आपली सुट्टी होईल. तो डिमांड अजून कोणकोणती, फायर डिमांड बाकी आहे आणि दुसरी एक जी आहे ती आहे आपली थेफ्ट डिमांड वगैरे असतात. तो लॉसेस और थेफ्ट, ते असे 2 डिमांड बाकी आहेत, ते आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत. फायर डिमांडमध्ये काय आता बघा, शहरामध्ये
फायर ब्रेकआउट होऊन जाते. फायर ब्रेकआउट होऊन जाते म्हणजे काय, शहरामध्ये एकतर शॉर्ट सर्किटिंगमध्ये मध्ये म्हणा किंवा विविध कारणामुळे दिवसामधून कमसे कम दिवसामधून 1 2 3 4 फायर जे आहेत ना फायर ब्रेकआउट होऊन जातात. फायर ब्रेकआउट होऊन जात म्हणजे काय, आग लागून जात असते. तर शहरामध्ये 1 2 3 4 शहर खूप मोठं आहे. शहरामध्ये दिवसाला कमसे कम 1 2दा तरी आग लागत असते कुठल्या तरी ठिकाणी. ठीक आहे. तो फायर ब्रेकआउट होऊन जात असते. शहरामध्ये फायर ब्रेकआउट होऊन जात असते. आता त्या फायरला विझवण्यासाठी आपल्याकडे काय असतात बरं का, आपल्याकडे जे काही आहेत, आपल्याकडे ठिकठिकाणी शहरामध्ये आपण काय करून ठेवलेलं असतं, ठिकठिकाणी आपण हायड्रंट लावलेले असतात. हायड्रंट, ठीक आहे. मी तुम्हाला स्टोरी सांगून देतो, नंतर आपण लिहून घेऊ. हायड्रंट म्हणजे काय बरं का, तुम्ही जर का समजा कूपन नलिका बघितलेली असेल, राईट ना, कूपन नलिका, हापसा वगैरे काहीतरी शब्द यूज करतात गावाकडे पाण्याला बाहेर काढण्यासाठी, राईट. तर तुम्ही ते कूपन नलिका जर बघायला गेलात तर तुम्हाला लक्षामध्ये येईल, आपण ती कूपन नलिका अशा पद्धतीने बघत असतो. अशी काहीतरी कूपन नलिका असते, याला हे मुवमेंट केल्यानंतर पाणी बाहेर निघत असतं. अशा पद्धतीने ते असते काहीतरी गावाकडे, राईट. हेवाला आपण बघत असतो गावाकडे. तर असंच जे की ना अशा शेपमधलं रस्त्याच्या कडेला फायर हायड्रंट असतात. त्याची इमेज जी की ना मला डाउनलोड करायची होती गुगलवरून, तुम्ही बघू शकतात. तर फायर हायड्रंट शब्द टाका, तुम्हाला दिसायला भेटेल. एक छोट्या याच्या साईजमध्ये असतं, लगभग कमरे एवढं जे की आहे अशा शेपमध्ये दिसायला भेटत असतं. आता काय असतं बघा, ते फायर हायड्रंट जे की आहे ना त्याच्यामध्ये पाणी असतं आणि प्रेशरमध्ये ते पाणी इथं दिसायला भेटत असतं. इथं जर बघायला गेलं तर इथं जे आहे ना ओपनिंग असते, 3 ओपनिंग दिसायला भेटतील. मी डायग्राम जरा व्यवस्थित काढून दाखवतो बघा. अशा पद्धतीने ते फायर हायड्रंट असतात. कमरे एवढी त्यांची साईज असणारे. कूपन नलिका जर का बघायला गेलं त्याच्या शेपमध्ये ते दिसायला भेटत असतं. याला जे आहेत ना, याला बरेचसे जे आहेत ना अशा सर्क्युलर शेपमध्ये असतो, सिलेंड्रिकल शेपमध्ये. यांना बरेचसे जे काही आहेत ना अशी ओपनिंग दिलेली असते. इथं जे काही आहेत अशा आपण नळ्या जॉईंट करून ठेवलेल्या असतात. अशा नळ्या जे आहेत ना, तिथं नळ्या जे काही एक तर त्या नळ्या तिथं जॉईंट केलेल्या असतात किंवा आपण ती जी नळी असते ती नंतर आपण जॉईंट करतो. ठीक आहे. आता काय झालं, ही कम्युनिटी, ही एक सिटी आहे. इथे रस्ते आहेत, हे रस्ता, या रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी फायर हायड्रंट लावलेले असतात. हा फायर हायड्रंट झूम करून तुम्हाला दाखवला. आता इथं कुठेतरी एका दुकानामध्ये आग लागलेली आहे. आता या आगीला विझवण्यासाठी मी यूज करणार या फायर हायड्रंटला. हा जो फायर हायड्रंट आहे जो दिसायला भेटत असतो, याची जर बघायला गेलात तर 3 ठिकाणी ओपनिंग दिसायला भेटेल. ॲक्च्युली आता त्याला क्लोज करून ठेवलं मी. ते पाणी आतमध्ये प्रेशरमध्ये, एकदम प्रेशरमध्ये, म्हणजे काय, जर मी या ओपनिंग याचं जे काही हे आहे, आता जे मी ज्याला क्लोज केलं आहे याची ओपनिंग जर का करून टाकली, याला जर ओपन केलं आपण तर खूप जबरदस्त प्रेशरने पाणी बाहेर पडत असतं. मग आपण काय करतो बरं का, आता याला आपण ओपन करणार, इथे एक नळी कनेक्ट करणार, इथं पण एक नळी कनेक्ट करणार. तो लगभग एका हायड्रंटला 3 ओपनिंग असतात. एका हायड्रंटला किती जेट असतील, जेट म्हणजे काय बरं का, तुम्ही जेट म्हणजे काय असतं, नळी असते का, नळीमधून जे पाणी बाहेर पडणारे, नळीमधून पाणी जे बाहेर पडणारे त्याला आपण जेट बोलत असतो, राईट. जेट, हे जेट, राईट, तो जेट. त्याला लक्षामध्ये काय येईल बरं का, इथं मी नळी जोडली, इथं पण नळी जोडली, इथं पण नळी जोडली. ठीक आहे. हे होतं एक शहरामधला हा रस्ता. रस्त्याच्या कडेला आहेत हायड्रंट हावाला हायड्रंट उचलला, याला झूम करून दाखवला. इथे कुठेतरी फायर ब्रेकआउट झालेली, आग लागलेली आहे. त्या आगीला विझवण्यासाठी फायर हायड्रंटचा वापर करावा लागतो. फायर हायड्रंटच्या ठिकाणी 3 ओपनिंग असतात. त्या ओपनिंगच्या ठिकाणी नळ्या जोडल्या. नळ्या जे काही आहेत त्या नळ्यांना आता त्यांची लेंथ असणारे, तो 3 लोक असतील. एक माणूस एका नळीला पकडेल, दुसऱ्याला, तिसऱ्याला पकडेल. आणि काय करतात ते, कशा पद्धतीने काम करतात बघा. 3 नळ्या आहेत त्या, 1 2 3, 1 2 3. तर एक माणूस या नळीला पकडतोय, एक हिला पकडतोय. आता काय करतील ते, हा जो एक मधला माणूस आहे, कोणता तरी एक पर्सन काय करतो, ज्या ठिकाणी फायर ब्रेकआउट झालेली आहे, एक पर्सन काय करतोय, ज्या ठिकाणी फायर ब्रेकआउट झालेली आहे, जिथं आग लागलेली आहे, त्याच्यावरती पाणी लावण्याचं, पाणी टाकण्याचं म्हणजे काय, ती जी काही नळी आहे ती नळी प्रेशरमध्ये असणारे, ते पाणी जे आहे त्या आगीवरती टाकण्याचं काम कोण करत असतो, एक पर्सन. जिथं फायर ब्रेकआउट झालेली आहे तिथं पाणी अप्लाय करायचं काम एक पर्सन करणार आहे. पॉईंट क्लिअर झाला. उरलेले 2 पर्सन काय करतात, त्याच्या आजूबाजूची जी काही जागा आहे जिथं अजून आग लागलेली नाही आहे तिथं पाणी मारतात. का बरं का, की आग पसरत जायला नको. त्यामुळे काय करतात, जिथं फायर ब्रेकआउट झालेली आहे त्याच्या ॲडजेसेंट साईडला असणारे जे काही असतील, जसं की जे काही दुकानं वगैरे असतील त्या ठिकाणी पाणी मारतात. त्या तिथं पाणी लावायचं काम करतील. तर उरलेल्या 2 नळ्या माता कशा बरं का, एक नळी इकडच्या साईडला, एक नळी इकडच्या साईडला, आणि जिथं फायर ब्रेकआउट झालेली आहे तिथं एक नळी. अशा पद्धतीने एका हायड्रंटला 3 ओपनिंग असतात. ओपनिंगला नळ्या जोडलेल्या आहेत आणि या नळ्या अशा पद्धतीने काम करतात. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही असतं, इथं जे काही आहेत फायरला विझवण्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट निघून येत असते. या प्रत्येक हायड्रंटच्या खाली असं स्टोरेज करून ठेवलेलं असतं. मग आता एका दिवसाला या शहराला
आग विझवण्यासाठी पाण्याची किती रिक्वायरमेंट निघून येईल त्याच्याबद्दल डिस्कशन करत आहोत आपण, त्याच्याबद्दल डिस्कशन करत आहोत. तर आता लक्षात घ्या, हे एक शहर आहे, हे एक सिटी आहे, इथं कम्युनिटी आहे, ही एक कम्युनिटी आहे. आता लक्षात घ्या, कम्युनिटी आहे म्हटल्यावरती इथं लोकसंख्या राहणार आहे. लोकसंख्या किती आहे? पी अमाऊंटची लोकसंख्या आहे. मग आता आपण प्रत्येक वेळेस जनरल व्हॅल्यू काढत आलो आहे ऑन द बेसिस ऑफ पॉप्युलेशन. तर आता मी काय बोलतो आहे की इथं असणारी जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या एवढी आहे. ठीक आहे, एक्स अमाऊंटची लोकसंख्या इथं दिसायला भेटत आहे. लक्षात घ्या, एका सिटीला पूर्ण सिटीला म्हणतोय मी, पूर्ण सिटीला दिवसाला आग लागो का नको लागो पण एवढं पाणी पुरवायचंच असतं. किती पाणी पुरवायचं असतं? 1 लिटर पर कॅपिटा पर डे. सगळ्यात कमी पाणी आहे. लक्षात घ्या काय म्हणतोय, लक्षात घ्या. ही एक सिटी आहे, सिटीमध्ये पॉप्युलेशन किती? पी म्हटल्यावर किती अंदाजे व्हॅल्यू घेऊन घेतो? 10 लाख. एका शहरामध्ये 10 लाखची लोकसंख्या आहे, बरोबर. आता शहरामध्ये कुठे ना कुठेतरी काय लागत असते? फायर वगैरे लागत असेल, लागेल कुठेतरी. पण पूर्ण शहराला आग विझवण्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट बोलतोय, एवढं पाणी दिवसाला लागणारच आहे. किती लागणार आहे? 1 लिटर पर कॅपिटा पर डे. 1 लिटर पर कॅपिटा पर डे म्हणजे एका व्यक्तीला 1 लिटर एवढं पाणी लागेल आग विझवण्यासाठी. मग आता कसं करणार मी? लोकसंख्या किती आहेत? 10 लाख. जर 10 लाख लोकसंख्या असेल त्या शहरामध्ये तर 10 लाख इंटू 1 करून टाका, म्हणजे 10 लाख लिटर एवढं पाण्याची रिक्वायरमेंट फक्त आग विझवण्यासाठी लागत असते. त्या शहरामध्ये 10 लाख लिटरची जरूरत फक्त दिवसाला पाणी लागत असतं आग विझवण्यासाठी. लक्षात आलं का? हा शहर म्हणजे एखादं छोटं गाव नाही आहे, हे खूप मोठं शहर आहे. मुंबई पुण्याची बात चाललेली आहे इथं. पॉईंट क्लिअर होतोय का तुम्हाला? हवाला कळतंय का तुम्हाला? तर तो पॉईंट पण आपण लिहून घेणार आहोत. हे एक जनरल डिस्कशन मी करून टाकलं, याचे पॉईंट आपण लिहून घेऊ. तर याचे पॉईंट आपण आता डिस्कस करून घेऊ, लिहून घेऊ. पहिला पॉईंट फायर डिमांडमधला पहिला पॉईंट, इट इज द अमाऊंट ऑफ water required. It is the amount of water required in case of any fire demand. ठीक. हां, सो इट इज द अमाऊंट ऑफ वॉटर रिक्वायर्ड इन केस ऑफ द एनी फायर हजार्ड. एनी फायर हजार्ड म्हणा. तो जिथं फायर ब्रेकआउट झालेली आहे, फायर हजार्ड. ठीक. हां, पुढचा पॉईंट म्हणजे काय बरं का? ते आगीला न्यूट्रलाइज करण्यासाठी, विझवण्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट निघून येते. दुसरा पॉईंट काय याच्यामधला? इट इज जनरली ही व्हॅल्यू किती घेत असतो आपण? इट इज टेकन टू बी 1 लिटर पर कॅपिटा पर डे. लोकसंख्यावरून ही व्हॅल्यू काढलेली, ही जनरल व्हॅल्यू आहे आपली. 1 लिटर पर कॅपिटा पर डे एवढी व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. तिसरा पॉईंट काय बोलतोय? इट कॅन बी ऑल्सो कॉम्प्युटेड इम्पिरिकली. आता लक्षात घ्या, तुम्हाला याच्या पुढे ना इम्पिरिकल फॉर्म्युला येत असतो. तर कोणी जर विचारलं कुठेतरी, पुढे जाऊन इंटरव्ह्यूमध्ये विचारतात इम्पिरिकलचा मिनिंग काय होतो? तर इम्पिरिकल फॉर्म्युला तयार झाला, याचा अर्थ काय असतो? आपल्याला शिकायला भेटेल, बरेचसे इम्पिरिकल फॉर्म्युले असतात. इम्पिरिकल फॉर्म्युला इज बेसिस ऑन द व्हॉट? ऑब्झर्वेशन. लोक काय करतात, एखादा शास्त्रज्ञ काय करतो, ठराविक टायमिंगमध्ये एखादी पर्टिक्युलर गोष्टीचं ऑब्झर्वेशन करत राहतो. जसं की काय बरं का, ब्रिजच्या केसमध्ये जेव्हा ब्रिज मला बांधायचा असतो, तर जुन्या काळी काय करत असतात, ब्रिज बांधण्यासाठी एखादा व्यक्ती जो ना कंटिन्युअसली त्या पर्टिक्युलर ठिकाणी ऑब्झर्वेशन करत राहतो की यार या क्रॉस सेक्शनवरती ही नदी आहे, या नदीच्या क्रॉस सेक्शनवरती कंटिन्युअसली पाणी किती येतं आहे बरं का, आज एवढं पाणी येते, उद्या एवढं येते. या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून तो एक फॉर्म्युला बनवून टाकत असतो. सो इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? ऑब्झर्वेशनवरून आणलेला फॉर्म्युला. ऑब्झर्वेशन करतोय आणि मग त्याला एक आयडिया भेटून जात असते की बाबा या ठिकाणी जनरली सरासरी एवढी व्हॅल्यू यायला पाहिजे, म्हणून तो एक फॉर्म्युला तयार करून टाकत असतो. तर इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे ऑब्झर्वेशन करून जो आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याला आपण इम्पिरिकल फॉर्म्युला बोलतो. पॉईंट क्लिअर झाला. आता मी काय बोलतोय की आपल्याला जी जनरल व्हॅल्यू मी बोललो 1 लिटर पर कॅपिटा पर डे अशा पद्धतीने मी बोललो, परंतु आपल्याला त्याला डिटेलमध्ये पण अभ्यास करावा लागेल. जनरल तर आपण बोलतच आहोत, पण त्यासाठी आपण डिटेलमध्ये पण बोलत आहोत. तर तेच म्हणतायत. तर पुढचा पॉईंट काय निघून येतोय? पुढचा पॉईंट आहे इट कॅन बी ऑल्सो कॉम्प्युटेड इम्पिरिकली.
इम्पिरिकली म्हणजे तुम्हाला ते फॉर्म्युले पाठ पाहिजे. आता इथे जे काही फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले आपल्याला लागतातच. आता जरुरी हे फॉर्म्युले लागणारच आहे. ठीक आहे. कोणाकोणाचे फॉर्म्युले होत असतात पाठ, पण कोणाकोणाचे फॉर्म्युले पाठ होत नाही. ज्याचे फॉर्म्युले पाठ होत नसतील, जर समजा हावाला प्रकार परीक्षेमध्ये विचारला जातोय आणि फॉर्म्युले पाठ होत नसेल, तर यासाठी आपल्याकडे आयडिया असते काय, पेपरामध्ये तुम्हाला ज्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल, हातावरती किंवा कुठेतरी हातावरती म्हणा कागदावरती म्हणा कुठेतरी तो फॉर्म्युला लिहून जायचा कोपऱ्यामध्ये, जर तुम्हाला पेपरमध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर. आता बघू, पहिला पॉईंट उचलतो इम्पिरिकल फॉर्म्युला, कुचलिंग फॉर्म्युला. पण जर पुढे IAS वगैरेच्या लेवलला जर कोणाला जाऊन परीक्षा द्यायच्या असतील, तर हे फॉर्म्युले पाठच पाहिजे. तुम्हाला कागदावरती लिहून जाता येणार नाही. युनिव्हर्सिटी लेवलला ठीक आहे, पण सापडला तरी पण बाहेर जाणार आहे. ठीक आहे. तर कुचलिंग फॉर्म्युला, कुचलिंग मेथड म्हणा किंवा फॉर्म्युला म्हणा, कुचलिंग मेथड KUCHLING, कुचलिंग मेथड. ज्याला पटेल जसा उच्चार करा. तो कसा काढतो याच्यानुसार, कुचलिंग याच्यानुसार Q = 3182 अंडर रूट मध्ये P, राईट. व्हॅल्यू कशामध्ये निघून येते बघा, लिटर पर मिनिट. आता ही डिटेल स्टोरी आहे. ही डिटेल स्टोरी कशा पद्धतीने लक्षात घ्या. एखाद्या ठिकाणी जर का फायर ब्रेकआउट झाली, तर त्या ठिकाणी एवढं पाणी, एका मिनिटामध्ये एवढं पाणी भेटायला पाहिजे. एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जर का फायर ब्रेकआउट झाली, हे ऑब्झर्वेशनच्या बिहावरून सांगतोय. एखाद्या व्यक्तीने काय केलं आहे, कुठेतरी आग लागल्यावरती तो ऑब्झर्वेशन करतोय. तो डिपेंड करतं आता प्रत्येक ठिकाणी आग काय सारखी लागते का, कुठे खूप जास्त जोरात आग लागेल तर कुठे. सो हे इम्पिरिकल फॉर्म्युले ऑन द बेस ऑफ व्हॉट, ऑन द बेस ऑफ ऑब्झर्वेशन आहे. तर कुचलिंगने काय सांगितलं, कुचलिंगने सांगितलं की एका मिनिटामध्ये एवढं पाणी अवेलेबल राहायला पाहिजे गड्या. किती पाणी बरं का, 3182 अंडर रूटमध्ये P, राईट, लिटर पर मिनिट. आता पॉईंट काय उठला, 3182 बद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, अंडर रूट बद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, पण उरलेला हा जो P आहे, हा P काय आहे तुम्ही लिहू शकतात. हा P जो काय आहे ही पॉप्युलेशन आहे. पॉप्युलेशन इन 1000. तो पॉप्युलेशन ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं, 1000. याचा मिनिंग काय आहे समजून घ्या. क्वेश्चन परीक्षेमध्ये येणार आहे, याचा मिनिंग तुम्ही समजून घ्यायचा आहे. 3182 अंडर रूटमध्ये P, लिटर पर मिनिटमध्ये व्हॅल्यू भेटते. लिटर पर मिनिटमध्ये व्हॅल्यू भेटते, राईट. आता लिटर पर मिनिट म्हटल्यावरती काय, डिस्चार्ज. एका मिनिटामध्ये 3182 अंडर रूटमध्ये P एवढं पाणी अवेलेबल राहायला पाहिजे ज्या ठिकाणी फायर ब्रेकआउट झालेली आहे, अकॉर्डिंग टू कुचलिंग. तुम्हाला तो क्वेश्चन देऊन देतात आणि ब्रॅकेटमध्ये म्हणतात अकॉर्डिंग टू कुचलिंग. त्या याला तुम्ही काय करा, त्याला फाइंड आउट करून टाका. बघा मग आता काय करतो मी, जर समजा मला लोकसंख्या दिली, त्यांनी पॉप्युलेशन जर दिले 2000, अजून एक 0 देऊन देतो, राईट. किती झाले बरं का, 5 0 म्हणजे 2 लाख, राईट ना. तर 2 लाख एवढी पॉप्युलेशन मला दिलेली. तर आता हा जो काही मी P टाकणार आहे, हा P मी पर 1000मध्ये टाकतो. पर 1000 म्हणजे काय बरं का, जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्याने डिवाइड बाय 1000 करून टाकायचे. जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला डिवाइड बाय 1000 करून टाका. हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. तो किती 0 कट झाले, 3. इकडचे 3 0 कट, इकडचे 3 0 कट. व्हॅल्यू किती निघून आली, 200. तर 200 इथे व्हॅल्यू काय टाकणार मी, 200. लक्षामध्ये. तर जी पॉप्युलेशन जी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे, त्या पॉप्युलेशनला डिवाइड बाय 1000 करून टाका. जी व्हॅल्यू येईल ना, ती तुमची P व्हॅल्यू आहे. ती तुमची P व्हॅल्यू आहे. मी जो पॉईंट बोललो तो तुम्हाला कळाला का, मी पुन्हा नवीन सांगतो वाटल्यास तर. एक्झाम्पलमध्ये जेव्हा तुम्हाला म्हणतायत की कुचलिंग मेथडने तुम्ही ती काय काढा, कुचलिंग मेथडने तुम्ही डिमांड काढा, फायर डिमांड, राईट. कुचलिंग मेथडने फायर डिमांड काढायला लावतायत तुम्हाला. तर फायर डिमांड म्हणजे काय बरं का, जिथं फायर ब्रेकआउट झाली तिथं पाण्याची जरूरत किती आहे डिटेलमध्ये काढतोय. तर मी काय करतो, मला ते पॉप्युलेशन पण देऊन देतील. जी पॉप्युलेशन आहे ॲक्च्युली त्याला डिवाइड बाय 1000 करून घेईल. 1000 करून जी व्हॅल्यू निघून येईल ती माझी P असणार आहे. 3182 अंडर रूटमध्ये P करून टाकेल, मला Qची व्हॅल्यू भेटून देईल लिटर पर मिनिटमध्ये. पॉईंट क्लिअर झाला का, कुचलिंग मेथड लक्षात आली का, रिपीट करायची जरूरत आहे का, सांगा कोणतरी पटकन. सागर, क्लिअर झाला का रे पॉईंट, सागर, मनीषा. हां चला आता पुढे जाऊ. आता जर बघायला गेलो, कुचलिंग मेथड कव्हर झाली, याच्यावरती क्वेश्चन येतो, लक्षात ठेवायचा हा पॉईंट. आणि सोपा फॉर्म्युला दिसायला भेटतोय 3182 अंडर रूटमध्ये P. पुढे जाऊ आता फ्रीमन मेथड. तर फ्रीमन फॉर्म्युला म्हणा किंवा फ्रीमन मेथड म्हणा. सेकंड, फ्रीमन्स कॅपिटल लिहितो FREEMAN, राईट. ॲपोस्ट्रॉफी वगैरे द्या, काय असेल ते फ्रीमन्स फॉर्म्युला ऑर मेथड. ठीक, बघू आता काय येतं बरं का. Q = सो Q मीन्स व्हॉट, डिस्चार्ज. एका मिनिटामध्ये एवढं पाणी अवेलेबल पाहिजे. ज्या ठिकाणी फायर ब्रेकआउट झालेली आहे तिथली मी डिमांड काढतोय. तो हे डिटेलमध्ये अभ्यास चालला आहे आपला. तर तुम्हाला डाटा काय देतात त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करायचं. Q = 1136, Q = 1136 P डिवाइड बाय 10
प्लस 10. अगोदर ही व्हॅल्यू जी ना 5 होती, पण आता ही व्हॅल्यू चेंज झाली. सो काय बोलतो मी 1136 ब्रॅकेटमध्ये व्यवस्थित लिहितो Q इज इक्वल टू 1136 इन ब्रॅकेट P डिवाइड बाय 10 प्लस 10. राईट, हे n/d फॉर्ममध्ये आहे, p/10 न्यूमरेटर बाय डिनोमिनेटरच्या फॉर्ममध्ये p/10 प्लस 10 वेगळा आहे आणि ब्रॅकेट कंप्लीट होत आहे Q. आणि याची व्हॅल्यू जी निघून येईल ती कशामध्ये येईल, लिटर पर मिनिटमध्ये. ठीक आहे, फॉर्म्युला डोळ्यासमोर पडलेला आहे. 1136 ब्रॅकेटमध्ये p/10 प्लस 10 करून टाका लिटर पर मिनिटमध्ये. आता प्रॉब्लेम उरला आहे काय बरं का, की हा पी काय, हा पी सेम आहे. या पीची कहाणी जी मी अगोदरच्या केसमध्ये बोललो सेम कहाणी इथं दिसायला भेटते. एक्झाम्पलमध्ये जे पॉप्युलेशन तुम्हाला दिलेलं आहे त्याला डिवाइड बाय 1000 करून टाका, जी व्हॅल्यू निघून जाईल ती व्हॅल्यू आपली पी असणार आहे. आलं लक्षामध्ये. फॉर एक्झाम्पल जर समजा एक्झाम्पलमध्ये मेन्शन करून दिलं असेल तुम्हाला, एक्झाम्पलमध्ये मेन्शन केलं आहे समजा 50 लाख, तो 50 लाख जर म्हटलं असेल, 50 लाख जर तुम्हाला म्हटलं असेल तो 50 लाखवरती किती शून्य यायला पाहिजे, हे झाले 5000, हे झाले 50,000, 5 लाख राईट, आणि 50 लाख समथिंग. त्याला डिवाइड बाय 1000 करून टाका, व्हॅल्यू तुम्हाला निघून येईल. तो पीची व्हॅल्यू कशी काढत असतो मी, एक्झाम्पलमध्ये जी लोकसंख्या दिलेली आहे त्या लोकसंख्येला डिवाइड बाय 1000 करून टाका, जी व्हॅल्यू असेल ती आपली व्हॅल्यू पी असेल, त्या पी व्हॅल्यूला उचला, या पीच्या ठिकाणी ते टाकून द्या, ती व्हॅल्यू डिवाइड बाय 10 करा, ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्लस 10 ॲड करा आणि जे काही निघून येईल त्याला मल्टिप्लाय करा 1136ने, तुम्हाला जे भेटेल लिटर पर मिनिटमध्ये. म्हणजे काय, आपल्याला फ्रीमन काय म्हणतो, जिथं पण फायर ब्रेकआउट झालेली आहे, जिथं आग लागलेली आहे, तिला न्यूट्रलाइज करण्यासाठी, तिला एक्सटिंग्विश करण्यासाठी, तिला विझवण्यासाठी आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट किती असेल, 1136 p/10 प्लस 10 लिटर पर मिनिटमध्ये. हा वाला पॉईंट क्लिअर झाला का रे, पटकन बोला, जाऊ द्या पुढे. हा पॉईंट क्लिअर झाला का, हा पॉईंट क्लिअर आहे, कमेंट. चला नेक्स्ट जर बघायला गेलो तर थर्ड जो आहे आपला, आता थर्ड वाला सांगतोय, थर्ड इम्पेरिकल फॉर्म्युला. तो थर्ड इम्पेरिकल फॉर्म्युला तो फायरची डिमांड काढण्यासाठी थर्ड जो काही आहे आपल्याकडे तो आहे नॅशनल बोर्ड ऑफ फायर अंडर रायटर्स मेथड म्हणा किंवा फॉर्म्युला म्हणा, रायटर्स मेथड. याला जे काही आहे ब्रॅकेटमध्ये आपण याला शॉर्टकटमध्ये कसं लिहितो, NBFU. राईट, सो नॅशनल बोर्ड ऑफ फायर अंडर रायटर मेथड, अशा पद्धतीने त्याला NBFU आपण म्हणत असतो. ठीक आहे, याच्यानुसार पण मला फाइंड आउट करता येते फायर डिमांड, जिथं फायर लागलेली आहे त्याच्यानुसार. ठीक आहे, मग डिटेलमध्ये बोलायचं आपल्याला आता. सो Q इज इक्वल टू 4637 इंटू, याला इंटू करायचं मला. आता हा जो काही आहे हा फॉर्म्युला जरा मोठा आहे, मी माझा मोबाईल आडवा करतो, तुम्ही तुमचा मोबाईल बी आडवा करून घ्या. ठीक, तो Q इज इक्वल टू 1136 Q इज इक्वल टू 4637 अंडर रूट P राईट, इंटू ब्रॅकेटमध्ये लिहायचं मला 1 मायनस 0.01 अंडर रूट P. जी व्हॅल्यू निघून येईल ती कशामध्ये येईल, लिटर पर मिनिटमध्ये. हे बघा, Q इज इक्वल टू 4637 अंडर रूट P, त्याच्या पुढे ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये लिहितोय, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 0.01 अंडर रूटमध्ये P. जी व्हॅल्यू निघून येईल Qची, ती व्हॅल्यू कशामध्ये निघून येईल, लिटर पर मिनिटमध्ये. म्हणजे जिथं फायर ब्रेकआउट झालेली आहे एका मिनिटासाठी एवढं पाणी अवेलेबल राहायला पाहिजे. किती पाणी, एवढं पाणी. राईट, उरला प्रश्न कशाचा, पीचा. पी सेम आहे आपला, जसं चालत आला आहे पी तसाच आहे. म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जी पॉप्युलेशन दिलेली आहे त्या पॉप्युलेशनला डिवाइड बाय 1000 करून टाका, जी व्हॅल्यू निघून येईल ती व्हॅल्यू पीची व्हॅल्यू मी इथं टाकून देईल. पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला. पण हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला यासाठी एक रेस्ट्रिक्शन असतं काय बरं का, की एक्झाम्पलमध्ये जी तुम्हाला पॉप्युलेशन दिलेली आहे राईट ना, असं म्हणू आपण, पॉप्युलेशन नाही पी म्हणू, पी जी पी इथं मी टाकणार आहे ना, आम्हाला पी, या पीची व्हॅल्यू कमी असायला पाहिजे. बघा कितीपेक्षा, 2वर जवळजवळ तुम्हाला किती शून्य लिहायचे, तर 5, 1 2 3 4 5. म्हणजे जी एक्झाम्पलमध्ये जी पॉप्युलेशन दिलेली आहे त्याला डिवाइड बाय 1000 करून, त्याला डिवाइड बाय 1000 करून जी पीची व्हॅल्यू येईल ती पीची व्हॅल्यू
किती आहेत बरं काय, 2 लाख आहे का, तर 2 लाखपेक्षा कमी असायला पाहिजे. तो पी जो मी अंडर रूटमध्ये टाकणार आहे तो पीची व्हॅल्यू 2 लाखपेक्षा कमी असेल तरच मी हा फॉर्म्युला वापरेल. ठीक आहे. पण कधी पण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ते मेन्शन करतात की तुम्हाला कोणत्या मेथडने कोणत्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला काही अंदाजे घ्यावा लागत नाही की चल बाबा मी फ्रीमन फॉर्म्युला घेऊन घेतो, कुचलिंग फॉर्म्युला घेऊन घेतो आणि त्याच्यानुसार फायर डिमांड काढून घेतो. तुम्हाला ते मेन्शन करतील एक्झाम्पलमध्ये कोणत्या पद्धतीने तुम्हाला फायर डिमांड काढायची आहे. ते म्हणतील कम्प्यूट दी फायर डिमांड फॉर द पॉप्युलेशनमध्ये देऊन देतील अकॉर्डिंग टू दी फॉर्म्युला ऑफ फ्रीमन्स. ठीक आहे. तो झाला. नेक्स्ट पॉईंट जो आहे आपला चौथा, आता तो झाला काय, आपण क्लिअर झाला असेल, काही नाही, सिम्पल आहे. सो नेक्स्ट जो काय आहे आता बस्टन्स फॉर्म्युला, उच्चार पटेल तसा करा. ठीक आहे. BUSTON राईट, बस्टन्स फॉर्म्युला. आता याने काय केलं, बस्टन्स मेथड म्हणा, बस्टन्स फॉर्म्युला म्हणा. काय बरं का, Q इज इक्वल टू 5663 5663 अंडर रूटमध्ये पी, राईट. जी व्हॅल्यू निघून येईल टोटल लिटर पर मिनिटमध्ये व्हॅल्यू निघून येईल, राईट. सो क्यू जो निघून येईल तो लिटर पर मिनिटमध्ये लिटर पर मिनिटमध्ये एका मिनिटासाठी एवढं पाणी फायर ब्रेकआउट झाल्यानंतर अवेलेबल पाहिजे. मग आता जो काही आपला पी आहे सेम पी आहे. सो पी 1000 लिहून टाका. पी इज वॉट, पॉप्युलेशन 1000. सेम स्टोरी आहे. एक्झाम्पल म्हणजे दी पॉप्युलेशन तुम्हाला देऊन दिली आहे त्याला डिवाइड बाय 1000 करून टाका, तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल पीची व्हॅल्यू ते टाकून द्या, तुमचं काम होऊन जाईल. सो 5663 अंडर रूटमध्ये पी करून टाका, आपलं काम होऊन जाईल. आणि नंतर जो काही आहे आता आय थिंक शेवटचा फॉर्म्युला. सो लास्टवाला फॉर्म्युला जो आहे आपला तो काय आहे लक्षात घ्या, 5वा GOI. याला म्हणतो मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सो GOI मॅन्युअल ब्रॅकेटमध्ये याचा लॉंग फॉर्म लिहू शकतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी काय आहे ती पण बऱ्याच गोष्टीची व्हॅल्यू देऊन देते. तुम्ही पुढे दोन जे काय आहेत सस्पेंडेड सॉलिडबद्दल माहिती घेणार आहात. सस्पेंडेड सॉलिड जी काय आहे टर्बिडिटी सस्पेंडेड सॉलिडमुळे येत असते, तर ते जे काय आहे ना त्यासाठी व्हॅल्यू जी सांगत असते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण व्हॅल्यू सांगत असते. IS कोड पण असतो आपल्याकडे, राईट. समथिंग 10,500 काहीतरी जो IS कोड असतो त्याच्यानुसार आपल्याला ते टेबल वगैरे देत असतात. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण आपल्याला एक व्हॅल्यू देत असते. मग आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नुसार मॅन्युअलनुसार व्हॅल्यू कशी काढतात, Q इज इक्वल टू 100 अंडर रूटमध्ये पी. जी व्हॅल्यू निघून येईल ती निघून येईल किलो लिटर पर डेमध्ये. इथं तुम्हाला व्हेरिएशन दिसायला भेटत आहे. सगळ्या व्हॅल्यू याच्यावरच्या सगळ्या फायर डिमांड ज्या मी काढल्या इन टर्म ऑफ क्यू ते लिटर पर मिनिटमध्ये काढल्यात. पण इथं जर बघायला गेला तुम्ही तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानुसार जो मी क्यू फाइंड आउट करतोय तो कसा काढतोय मी, Q इज इक्वल टू 100 अंडर रूटमध्ये पी. सो Q इज इक्वल टू 100 अंडर रूट पी. वेअर ही जी काही व्हॅल्यू निघून येईल क्यूची ती कशामध्ये निघून येते डायरेक्टली किलो लिटर पर डेमध्ये. परंतु पॉप्युलेशन कशात टाकायची, पॉप्युलेशन 1000मध्ये टाकायची. म्हणजे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जी पॉप्युलेशन दिलेली आहे तिला डिवाइड बाय काय करा 1000 करून टाका. ती जी काही असेल ती व्हॅल्यू म्हणजे आपली पी असणार आहे ती अंडर रूटमध्ये ती पी टाकून द्या, त्याला मल्टिप्लाय काय करून टाका 100 करून टाका. जी व्हॅल्यू निघून येईल ती क्यूची व्हॅल्यू येईल. पण तिला वाचायचं कसं, क्यूची जी व्हॅल्यू असेल ती किलो लिटर पर डेमध्ये निघून येईल. तर किलो लिटर पर डेमध्ये येईल. युनिट लक्षात ठेवायची सगळ्यांची. अशा पद्धतीने आपण फायर डिमांड जे काही आहे फायर डिमांड काढण्यासाठी इम्पिरिकल फॉर्म्युले बघून घेतलेले आहेत. सो फायर डिमांडचे जेवढे काही इम्पिरिकल फॉर्म्युले होते ते आपण लक्षामध्ये ठेवून दिलेले आहेत. परंतु आता याच्या पुढे बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण आता टाईम जे काही खूप जास्त झालेला आहे, पुढच्या गोष्टी आपण नंतर शिकूया. ठीक आहे. तर लॉसेस जे काही आहेत, लॉसेस आणि थेफ्टचं पण पॉईंट आपण बघणार आहोत. आणि पुढचं जे काही आहेत पुढचे आपल्याला हे पण बघायचे की कोणते फॅक्टर अफेक्ट करून जातात. एखाद्या कम्युनिटीमध्ये पाणी जास्त लागतं की कमी लागतं, त्याच्यानुसार जे ना फॅक्टर अफेक्टिंगचा पॉईंट पण बघत असतो. तुमच्या मी ग्रुपवरती ते 3 क्वेश्चन टाकले, त्याच्यापैकी 2 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून झालेत आपले. एक क्वेश्चन आपला बाकी आहे फॅक्टर अफेक्टिंगवाला, तो आपण नंतर बघूया. ठीक आहे. बघू आपण डिसाईड करू टाईम काय असेल त्याच्यानुसार. तो इथं थांबून घेतो. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे का, ज्याला डाऊट असेल त्यांनी विचारून घ्या. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे का, कोणाला डाऊट